पहारे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक, पाचारिल्या सरिसा पावे ऐसी सवे बराडी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताचा स्वभाव त्याचा दिव्य कार्य त्यांनी वर्णन करून सांगणाऱ्या अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू। श्री संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळावरी, विश्रांती पावलो सांभाळावरी, विश्रांती पावलो सांभाळावरी, विश्रांती पावलो वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख। वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती। माझ रंगाची विनंती, माझ रंगाची विनंती, कर जोडितो कधी काली आपण सावे जवळी। माझ रंगाची विनंती, माझ रंगाची विनंती, कर जोडितो कधी काली आपण सावे श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। पहारे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक, पाचारिल्या सरिसा पावे ऐसी सवे बराडी। प्रस्तुत प्रतिवर्षी या श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा असणारा हा सप्ताह संस्थेच्या माध्यमातून आयोजित होत असतो। विठ्ठल महाराज अतिशय सुंदर ही त्यांनी शोभायमान असणारी छबी सर्वांच्या समोर उभी करतात। प्रत्येक वेळेला आगळं वेगळंच वाटतं, मोठी सजावट आहे, पाहतच राहावे असे वाटते। त्याच्यात कीर्तनकार बसून आणल्यावर त्या कीर्तनकाराला नवरदेव झाल्यासारखंच वाटत असेल। मला नवरदेव झाल्यासारखं वाटतंय, असं होऊ शकतं महाराज। म्हणून चांगलं आहे, त्याला तरी कधी बसायला भेटायचं न। सुंदर असणारी सजावट आहे, पोरे त्यांनी सुंदर उड्या मारतायत, फार छान असणारा दिव्य असणारा हा सोहळा आहे। त्याच्यात अजून औचित्य जर काय असेल तर जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष त्यांनी पूर्ण झाले, म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहेत। आणि माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबारायांच्या अवताराला ज्ञानोबाराय जे प्रत्यक्ष प्रगट झाले त्याला त्यांनी 750 वर्ष झालेले आहेत। तो त्यांनी सुवर्ण महोत्सवी सोहळा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दोनही महापुरुषांचे सोहळे संपन्न होतात। पण आपल्या संस्थेचं वर्धापन जगद्गुरु तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमन सोहळा आणि ज्ञानोबारायांचं त्यांनी अवतरण या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण झालं आणि दिव्य असणारा हा सोहळा आपल्याला त्यांनी पाहायला मिळतोय। म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपले हे सोहळे पाहायला मिळाले महाराज। खरंच नाही तेवढे दिव्य त्यांनी सोहळे ठिकठिकाणी त्यांनी होत आहेत, अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रांमध्ये मोठमोठे कार्यक्रम त्यांनी सुरू आहेत। जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रित्यर्थ आणि देहू गावामध्ये भंडारा डोंगराच्या पायथ्याला तिकडं गणपती बाप्पांच्या गाव सिद्ध टेकला, त्याच्यानंतर आपल्या अकोळनेरला आणि आता ओतूरला त्यांनी महाराज देहू संस्थांच्या वतीनं आदरणीय श्री माऊली महाराजांच्या आणि संगनमतानं आणि एवढा मोठा सोहळा तुकोबारायांचा त्यांनी झाला, अवर्णनीय त्यांनी सोहळे संपन्न झालेले आहेत। आणि त्याचबरोबर ज्ञानोबारायांचे सुद्धा सोहळे आता सुरू आहेत। अलंकापुरामध्ये फार मोठा सोहळा आता सध्या सुरू आहे
अनेक मंडळी त्या ठिकाणी वास्तव्याला थांबून त्याचा आनंद घेत आहेत। यानंतर आणखी त्यांनी महापुरुषांनी हे सोहळे आयोजित केलेले आहेत साधकाश्रमामध्ये आणि श्री साखरे महाराजांच्या त्या परंपरेमध्ये सुद्धा आणि ज्ञानोबरायांच्या त्या सोहळ्याला त्यांनी आपण सर्वजण हजर राहू शकतो एवढा भव्य दिव्य सोहळा तिथं संपन्न होणार आहे। म्हणून आपणही आपल्या गावामध्ये का करू नयेत हे सोहळे या उद्देशानं हा दिव्य असणारा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। या सोहळ्यातील या सप्ताहातील 6व्या क्रमांकाची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। खरं तर विठ्ठल महाराजांचं म्हणणं होतं काल्याचं कीर्तन करावं, पण त्या दिवशी आम्हाला कीर्तनाची सेवा होती आणि ते कीर्तन संध्याकाळी होणार आहे। म्हणले मग जागराचं कीर्तन करा उद्याचं। मग जागराचं कीर्तन करायचं, पण एक महाराज जे उद्या कीर्तन करण्याकरिता येणार आहेत त्यांची तारीख त्याच्यात बसत नव्हती, म्हणून त्यांनी आजची कीर्तन सेवा आपला घरचाच कार्यक्रम आहे, आपण केव्हाही सेवा केली नाही सेवा केली तरी पण तो कार्यक्रम आपलाच आहे, हा त्यातला भाव आहे। म्हणून थोडीशी अल्पशी सेवा आपल्याला या ठिकाणी करायची आहे। पुन्हा महत्त्वाचा मुद्दा सांगतो, एवढ्या 3 पर्वण्या आपण या ठिकाणी पाहिल्या म्हणजे हा संस्थेचा वर्धापन दिन, जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय यांचा सोहळा, त्याच्यात आजचा जो दिवस आहे तो फार महत्त्वाचा दिवस आहे आपल्या हिंदू धर्म सनातन वैदिक धर्म परंपरेमध्ये। आणि 5 मुख्य पर्वण्या मानल्या जातात, 5 पर्वण्या। त्याच्यामध्ये रामनवमी मानली जाते, गोकुळाष्टमी मानली जाते, वामन जयंती मानली जाते, नरसिंह जयंती मानली जाते आणि महाशिवरात्री मानली जाते। अशा ज्या 5 मुख्य पर्वण्या आहेत त्याच्यापैकी आज नरसिंह जयंतीची मुख्य पर्वणी आहे आणि आज नरसिंह भगवान प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झालेले आहेत आणि तो सोहळा आपण सर्वजण साजरा करतो। हे जे 5 पर्व आहेत ना, हे वारकऱ्यांनी एकादशीसारखे त्यांनी साजरे केले पाहिजेत। एकादशीला जसं त्यांनी उपवास धरला पाहिजे पूर्ण न सोडण्याचा उपवास, तसं नरसिंह जयंतीचा, वामन जयंतीचा, रामनवमीचा, गोकुळाष्टमीचा हे जे उपवास आहेत ते त्यांनी एकादशीसारखे धरले पाहिजेत, असा नियम आहे महाराज त्याचा। आता जे ज्यांना ज्ञात आहे, ज्यांना माहीत आहे त्यांनी धरला असेल, ज्यांना माहीत नाही त्यांनी या वर्षी जर धरला नसेल तर पुढच्या वर्षी नक्की धरा। ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरिता सवलत आहे आजच्या दिवस, नाही तर मग असं सांगितल्यावर म्हणतील ते स्वयंपाक तयार केल्यानं आमचा घोटाळा व्हायचा, असं व्हायला नको। म्हणून त्यांनी या वर्षी ज्यांनी उपवास धरला नसेल त्यांच्याकरिता ठीक आहे, पण आठवणीत ठेवा ही महापर्वणी आहे आणि त्या पर्वणीची त्यांनी सेवा भगवंताच्या कृपेनं आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताचा दिव्य असणारा स्वभाव वर्णन करून सांगतात, भगवंताचा परिचय करून देतात। काय सांगतात महाराज, हे पहा रे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक, थोडंसं इको दे, थोडं इको दे। पाचारिल्या सरिसा पावे ऐसी सवे बराडी, बघा हे दैवत कसं आहे म्हणले भगवंताचा त्यांनी स्वभाव वर्णन करून सांगतात। पहा रे हे दैवत कैसे, हे कसं दैवत आहे बघा ना, कसं आहे म्हणले भक्ती पिसे भाविक। पिस शब्दाचा अर्थ तो वेड लागणे, या देवाला भक्तीचं वेड लागलेलं आहे आणि हा देव भाविक आहे, भक्ती पिसे भाविक म्हणून त्यांनी देवाकरिता चाललेलं वर्णन आहे महाराज। भाविक हा शब्द नाही, भाविक तो भाविक आहे, भक्ती पिसे भाविक। काय करतो भाविक झालं म्हणजे तो भक्तांनी त्याला बोलावलं रे बोलावलं की ज्या क्षणाला भक्त बोलावतील त्या क्षणाला हजर होतो। पाचारिल्या सरिसा पावे, पाचारण करणे म्हणजे बोलावणे आणि सरिसा म्हणजे ताबडतोब बोलावल्या बरोबर। पाचारिल्या सरिसा पावे म्हणजे येतो, प्राप्त होतो। पाचारिल्या सरिसा पावे ऐसी सवे बराडी, अशी त्याची भोळी भाबडी सवय आहे। बराडी म्हणजे भोळी भाबडी आणि सवय म्हणजे सवय, अशी त्या भगवंताची ही भोळी भाबडी सवय आहे महाराज की त्याला बोलावल्याबरोबर भगवान तातडीनं त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो। एखादं उदाहरण तरी सांगा म्हणले, शुष्क काष्टी गुरगुरी लाज हरी न धरिता। शुष्क म्हणजे वाळलेलं, काष्ट म्हणजे लाकूड, वाळलेल्या लाकडातून लाज न धरता भगवान गुरगुर करत प्रगट होतो। शुष्क काष्टी गुरगुरी लाज हरी, तो श्रीहरी परमात्मा कोणत्याही प्रकारची लाज न धरता वाळलेल्या लाकडातून प्रगट होतो। लाज हरी न धरिता बोलावल्याबरोबर त्यांनी प्रगट होतो। पाचारेल्या सरिसा पावे ही त्याची सवयच आहे। एवढं त्यांनी रूप धारण करतो असं नाही, भक्तांकरता अनेक रूप धारण करतो। हा कधी कधी अर्धनारी नटेश्वराच्या रूपात प्रगट होतो, हा भक्तांकरता कधी मासा होतो तर कधी कासव होतो, कधी वराह होतो, अशी अनेक रूप भगवान त्यांनी धारण करतो। आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पान्हा, नाम घेता पंढरी राणा। असा असणारा हा परमात्मा कोठे न दिसे पाहता,
उडी घाली अवचिता कुठंच दिसत नाही, पण तातडीनं त्यांनी उडी घालून भक्तांकरिता धावत येतो. ही त्याची सवय आहे, हा त्याचा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव त्याची सवय जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा पहा रे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक, पाचारिल्या सरिसा पावे ऐसी सवे बराडी. भगवंताचा परिचय जगद्गुरु तुकोबाराय करून सांगतात. आपण सर्वजण भगवंताचे भक्त आहोत, हरीची भक्ती करणारी आहोत. म्हणजे हरीला आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. तो हरी आपल्याला कळायला पाहिजे. कसा असेल त्याचा परिचय आपल्याला झाला पाहिजे. दोन प्रकारानं हरी पाहिला जातो. एक स्वरूप लक्षणानं पाहिला जातो, एक तटस्थ लक्षणानं पाहिला जातो. त्याच्या स्वरूपाचं वर्णन साधू संतांनी करून सांगितलं. हे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, आहे रूप वर्ण गुण देते, वर्ण गुण देते, रे श्री हरी पाहिला डोळे सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप नाही वर्ण नाही गुण जेथे, असा असणारा तो परमात्मा आहे. त्याचं स्वरूप जर पाहायचं ठरलं, स्वरूप लक्षणानं जर पाहिलं तर तो असा आहे. आपल्या सर्वांना परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याचं मूळ स्वरूप असं आहे महाराज. त्याच्यापर्यंत जायचं असेल तर तो असाच पाहायला पाहिजे. पण सर्वसामान्यांना त्याच्यापर्यंत त्यांनी सहजासहजी जाता येत नाही. त्या निर्गुण स्वरूपाचा बोध सर्वांना त्यांनी प्राप्त होत नाही. म्हणून त्याच्यापर्यंत जाण्याकरिता साधू संतांनी काही माप तयार केलं. माप, ते माप जर कोणतं असेल तर ते भक्तीचं माप आहे महाराज. असंही मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप, मनोनिया माप भक्ती केली. तो कसा आहे? तो अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहे महाराज. तो व्यापकाहून व्यापक आहे. श्रुती वर्णन करून सांगते, अनोरणीयान महतो मह्यान आत्मस्य जंतुर्निहतो गुहायाम तमक्रतु पश्यति तशोका धातु प्रसादान महिमान आत्मन. असा सर्व व्यापक आहे, सूक्ष्महून सूक्ष्म आहे. तो परमात्मा सामान्य बुद्धीचा विषय होत नाही महाराज. सामान्य बुद्धीला तो कळत नाही, तो मनाला कळत नाही. तो वाणीचा विषय त्याने होत नाही. परा पश्यंती मध्यमा वैखरी, एकही वाणी परमात्म्यापर्यंत जात नाही. त्याच्या पलीकडच आहे महाराज तो. म्हणून मनाला कळत नाही, वाणीला कळत नाही. म्हणून त्याला पाहिलं, मग पाहायचंच नाही का? पाहायचं ना. मग त्याला पाहण्याकरिता काही स्वतंत्र माप केलं पाहिजे, सोपं माप केलं पाहिजे. काय माप केलं? मापे मोजी तो आणता इतराने तत्वता इतराने तत्वता मोठी
एवढे सगळे असताना मी आतडे ताणणं काही चांगलं नाही की नाही. एकाचे नाही मनोव्यापारे हे विश्वच होय संहारे अशी ज्यांची स्थिती फार गोड त्यांनी तुम्ही म्हणणार आहात आणि त्याच्यात मी त्यांनी आतडे ताणतोय. आता तुमच्यावरच सगळं सोडून देतो. असं कीर्तनकारानं प्रमाणापर्यंत त्यांनी जर टाळकऱ्यांना आणलं आणि टाळकऱ्यांना प्रमाणापर्यंत आणून जर टाळकऱ्यांनी प्रमाण नाही दिलं तर मग कीर्तनकार त्याला माफ करीत नाही. माफ भक्तीची या मापे मोजितो अनंत. मी बरोबर मापापर्यंत आणून ठेवलं महाराज, त्याने बरोबर मापात घेतलं. ते मापात बसलं बरोबर. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. म्हणून परमात्म्याला जर मोजायचं असेल तर तो मनानं कळत नाही, वाणीनं कळत नाही. महाराज म्हणतात मन वाचातीत तुझे हे स्वरूप, तुझं स्वरूप मनाच्या पलीकडचं आहे, तुझं स्वरूप वाणीच्या पलीकडचं आहे. मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. म्हणून तर त्यांनी भक्तीचं माप केलं. मग काय करत आहात? भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. भक्तीच्याच मापानं अनंत असणाऱ्या परमात्म्याला मोजतो, इतर मापांनी त्याला मोजताच येत नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी त्याला भक्तीनं आकळता येतं. त्याला सगुण स्वरूपामध्ये पाहून त्याचं भजन केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. मग सगुणी भजता निर्गुणी पावले. सगुणाचं भजन केलं की निर्गुणापर्यंत जाता येतं महाराज. म्हणून तोच त्यांनी परमात्मा साधू संतांनी खळं करून डोळ्यासमोर उभा केला. आणि येला रूपा बळे करुणी हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. आणि येला रूपा बळे करुणी हा रूपा बळे. हा बळजबरीनं रूपाला आणला. जो निर्गुण आहे तो रूपाला आणला आणि बळच त्यांनी अशा पद्धतीने आणला. काय केलं करावं लागलं असेल रूपाला आणण्याकरिता? करुणी खळे. खळं करणं म्हणजे कष्ट करणं. महत्वाची गोष्ट आहे कष्ट करणं. आता खळे राहिलेच नाहीत महाराज. आता ते उपने राहिले की नाही सगळे. त्याच्यामुळे खळ्याचं काही कामच राहिलं नाही. म्हणजे त्यांनी ते धान्य पेरायचं, उगवायचं, राखायचं, त्याच्यानंतर ते मोडायचं, त्याच्यानंतर ते काढायचं, त्याच्या पेंढ्या बांधायच्या, त्या वाहायच्या, ते त्यांनी अशा पद्धतीने खळ्यात नेऊन टाकायचं. मग त्याच्यावरून बैल फिरवायचे. त्या बैलानं जर त्याच्याशी शू केली तर घोटाळा पुन्हा, त्याच्या मागं घमेला घेऊन हिंडायचं. अशी अवस्था. एवढे कष्ट आहेत महाराज. मग ते तुडवायचं त्याच्या खाली, मग ते परत उफणायचं, उफणल्यानंतर पोत्यात भरायचं, पोत्यात भरून त्यांनी गाडीत घालायचं, बैलगाडीत, मग घरी आणून कणगीत घालायचं. हे सगळं त्यांनी खळच आहे. मग लोक म्हणतात उरकलं खळं. म्हणजे कष्ट सांगायचे. एवढे कष्ट आहे. साधू संतांनी निर्गुण परमात्म्याला सगुण साकार करून डोळ्यासमोर उभं केलं. कसं करता आलं असेल? कष्ट घेतले हे सांगायचं आहे. करुणी खळे हरिदासी. म्हणून तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा भक्तांकरता सगुण साकार झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. जो अतिशय सोपा झाला. तो सहजासहजी न कळणारा परमात्मा, सामान्य बुद्धीचा विषय न होणारा परमात्मा, आणि तो भक्तांकरता सगुण साकार होऊन प्रत्यक्ष प्रगट होतो. ज्याला ज्या रूपात पाहायचं असेल त्या रूपात प्रगट होतो. ज्याला जसा त्यांनी देव हवा असेल तो त्याच पद्धतीने भक्तांच्या समोर प्रगट होतो महाराज. त्याचा तो स्वभावच आहे, त्याची ती रीत आहे महाराज. आपण फक्त त्याचं भक्त झालं पाहिजे. आपण त्याचं भक्त होऊन त्याचं चिंतन केलं पाहिजे. याच्या आधी तिथं कीर्तन केलं होतं ना मागच्या सप्ताहातलं. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, असं चिंतन होतं. भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. त्याचं ज्या रूपाचं आपल्याला त्यांनी ध्यान करायचं आहे, जे रूप आपल्याला अतिशय प्रिय वाटतं त्या रूपाचं आपण जर चिंतन केलं तर परमात्मा त्या पद्धतीनं रूप धारण करून आपल्यासमोर प्रगट होतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. भक्ती केला तैसा म्हणजे तुम्ही जशी भक्ती कराल तसा होतो असा अर्थ नाही. जसा भक्तांनी केला तसा होतो. होय भक्ती म्हणजे भक्तांनी जसा केला तसा परमात्मा त्यांनी प्रगट होतो आणि भक्तांकरता धावून येतो महाराज. म्हणून आपल्या मनामध्ये हा भाव असला पाहिजे की आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. आपल्याला त्यांनी परमात्मा पाहायचा आहे, आपल्याला परमात्मा भेटला पाहिजे. आपण त्यांनी परमार्थ करतो, परमात्म्याच्या प्राप्ती करताच परमार्थ करतो. दुसरं काही उद्देश नाही महाराज परमार्थ करण्याचा. या माध्यमातून धन मान प्रतिष्ठा वैभव हे सगळं त्यांनी मिळवणं म्हणजे त्यांनी नगण्य गोष्टी आहेत. या माध्यमातून परमात्मा प्राप्त करून घेणं हे त्यांनी मुख्य असणारी गोष्ट आहे. मुख्य असणारा विषय परमात्मा प्राप्त करून घेणं आहे. पण परमात्म्याच्या प्राप्तीकरता जर आपण निघालो असलो तर मग मात्र आपण अट्टहास केलं पाहिजे. त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. पण त्याच्यापर्यंत जाण्याकरिता आधी आपल्याला त्याचा परिचय करून घ्यावा लागेल. एखाद्या व्यक्तीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्याचा परिचय पण झाला पाहिजे. आता 2 रूपाने मी तुमच्या समोर त्याला सांगितलं.
एकतर स्वरूप लक्षणानं सांगितलं, तटस्थ लक्षणानं सांगितलं, हा त्याचा परिचयच आहे महाराज. तो परिचय जर आपल्याला चांगला नसेल तर आपल्याला त्यांनी मग तो मनुष्य आपल्या जवळ असला तरी पण आपल्याला कळणार नाही हा तोच मनुष्य आहे म्हणून. एक जण त्यांनी एका अमक्या गावामध्ये फलाण्या माणसाला भेटायला निघाला. आता कशाला कोणत्या गावाचं नाव सांगायचं, आमकं गाव, आणि कोण्या माणसाला भेटायला निघालं मग फलाण्या माणसाला भेटायला निघाला. आणि तो इष्टीत बसून प्रवास करत होता. आणि ज्याला भेटायला जायचं कर्म धर्म संयोगानं ती गाडी त्या गावाला चालली होती. ज्याला भेटायला जायचं तो त्या गाडीत बसला होता. त्या खिडकीत त्यांनी बसला, हा त्यांनी गेला पाठीमागून. आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज कुठं जागा शोधायची तर तो त्याच्याच शेजारी जाऊन बसला. आता दोघं जण गप्पा, आता माहीत नाही याच्याकडेच जायचं आपल्याला म्हणून. त्याचा परिचय नव्हता महाराज अजिबात. आणि तो त्यांनी महाराज अशा पद्धतीने शेजारी बसला. गप्पा रंगल्या, पाकिस्तानचं युद्ध चालू झालं म्हणले आता, आणि एवढे त्यांनी मिसाईल टाकले, अमुक झालं फलानं झालं, भरपूर त्यांनी गप्पा रंगल्या. गप्पा रंगल्यानंतर त्या गप्पाच्या नादात त्यांनी गाडी त्या ठिकाणापर्यंत सुद्धा गेल्यानंतर ज्या मनुष्याच्या घरी जायचं तो आपला त्याला कोणी घ्यायला आलं तो निघून गेला त्याच्या घरी. यानं तिथून त्यांनी गाडी केली, गाडी करून त्याच माणसाच्या घरी पोहोचला. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी दरवाजा बेल वाजवली आणि तोच माणूस दार उघडायला आला. अरे म्हणे तुम्ही कसं काय इकडं आले? म्हणे माझंच घर आहे. अरे मग मी तुम्हालाच भेटायला आलो. मग 3 तास गप्पा मारल्या, साऱ्या गप्पा पाकिस्तानात नेऊन घातल्या. अजिबात त्यांनी काही हाताला लागलं नाही. ज्याचा परिचयच त्यांनी, ज्याला भेटायला जायचं त्याचा परिचयच झाला नाही, हा महत्वाचा विचार आहे. तात्पर्य मला एवढंच सांगायचं, त्याचा जर आधी परिचय असता तर तिथंच त्यांनी महाराज कळाला असता हा तोच माणूस आहे. तसा देव आपल्या जवळच आहे, पण आपल्या जवळ असून फक्त आपल्याला त्याचा परिचय नाही. तो परिचय नसल्या कारणाने त्यांनी महाराज जवळ असून आपल्याला कळत नाही. महाराज तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकळ सुखाचा रामू, का भ्रांता शिकामो विषयावरी, मी सर्वांच्या हृदयातच आहे. म्हणून एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सर्वांच्या हृदयात परमात्मा विद्यमान आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. जसं आपल्या हृदयात सर्वांमध्ये त्यांनी भरले. नवे नवे देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. सगळ्यांमध्ये परमात्माच परमात्मा भरलेला आहे, पण त्याचा आपल्याला परिचय नाही. तो परिचय आपल्याला त्यांनी होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. म्हणून देव येत असतो, फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे. त्याला ओळखण्याची खूण साधू संतांनी त्यांनी आपल्याला सांगितली पाहिजे. एक मनुष्य भगवंताची फार भक्ती करत होतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांग. फार भक्ती करत होतं, हट्टहास भगवंताच्या भेटी करत होता. देव आला पाहिजे, देव भेटला पाहिजे. एक दिवशी देव त्यांनी स्वप्नात आला आणि देवाचा आवाज ऐकू आला, फक्त आकाशवाणीसारखा. भक्ता उद्या सकाळी 11 वाजता मी तुला भेटायला येणार आहे. देव त्यांनी मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे असं म्हणल्यावर त्याला एवढा आनंद झाला. मला देव आपल्या घरी येणार आहे, देव आपल्याला त्यांनी भेटायला येणार आहे. फार आनंद झाला. घाईघाईने सगळ्या लोकांना फोन फिरवले, उद्या सकाळी 11 वाजता देव येणार आहे. सगळ्यांनी या मंडपवाल्याला सांगितलं, मंडप घातला, एवढे लोक यायचे, सगळ्यांना आमंत्रण दिले, देव यायचा, सगळ्यांनी या स्वयंपाकाची तयारी केली, सगळं काय झालं. आणि 11 त्यांनी वाजायला लागले आणि वाट पाहायला लागली. आणि आल्यानंतर त्यांनी एका भिकाऱ्याच्या रूपात आला. तो म्हणला मला फार भूक लागली, काहीतरी खायला द्या ना. तो म्हणला देतो ना, खाण्याकरता सगळा स्वयंपाक तयार केलेला आहे, फक्त देव येऊ दे. देव आला की तो जेवला रे, जेवला की तुला लगेच जेवायला देतो. कोणाला म्हणला? भिकाऱ्याला. भिकारी कोण होता? देवच भिकारी झाला होता. म्हणला तुला लगेच खायला देतो, फक्त देव येऊ दे. भिकारी तिष्ठत होता. म्हणला फार भूक लागली हो, तुमचा देव कधी यायचा आणि कधी मला जेवायला द्यायचे? नाही मला आत्ताच देतो, देणार नाही, मला देव आल्याशिवाय देणार नाही. त्याला काढून दिलं महाराज भिकाऱ्याला. तो मला भिकाऱ्याच्या रूपात गेलो, त्याच्यामुळे कदाचित ओळखलं नसेल, खायला दिलं नसेल, खायला येतो म्हणलो होतो ना. मग पाहुण्याच्या रूपात गेलं पाहिजे. लगेच अमरावतीचा पाहुणा झाला अर्जंट. लगेच पाहुणा होऊन त्यांनी आले म्हणे पाहुणे, बरं झालं तुम्ही आलात, देव आता येणारच आहे, देवाची वाटच मी पाहतो. म्हणलं ती येईल त्यावेळेला येईल देव, मला फार भूक लागली, फार लांबून प्रवास करीत आलो, काहीतरी खायला द्या ना. पाहुण्याला म्हणले बघा देव आल्याशिवाय नाही द्या, देवाकरता केलं की नाही स्वयंपाक, मग देव आलं की नंतर तुम्हाला खायला देतो, असं नाही देणार. ते पाहुण्याला दिलं नाही. म्हणा आता काय करायचं? भिकाऱ्याला दिलं नाही, पाहुण्याच्या रूपात देवाला दिलं नाही. देवानंच विचार केला असं खायला देत नाही, मी त्याला वचन दिलं खाण्याकरता येतो आणि आम्हाला ओळखायला तयार नाही. देवानं कुत्र्याचं रूप धारण केलं. मोठे डेगी भरून ठेवल्या होत्या, लापशीच्या भाताच्या सांबर सगळं तयार करून ठेवलं होतं. देव येणार आधी देवाला नैवेद्य दाखवायचा, मग सगळ्या लोकांना जीव घालायचं. देव कुत्र्याच्या रूपात आला आणि आल्यानंतर त्यांनी महाराज त्या डेगीतच तोंड घातलं लापशीच्या. आम्हाला तो खायलाच त्यानं वचन दिलं तर मी खायला येणार आहे तुझ्या घरी. ती लापशीत तोंड घातलं, यानं पाहिलं महाराज. असं लाकूड घेतलं मोठं आणि त्या कुत्र्याच्या मागं पळाला. असं दणकून त्यांनी लाकड घातलं त्याच्या पेचकटात. ते क्याव करीत पळालं महाराज. 11चे 12 झाले, 12चा 1 झाला, 4 वाजले, 5 वाजले तर लोक सगळे निघून गेले. स्वयंपाक तसाच, मंडप तसाच, सगळ्या गोष्टी तसा. देव आला नाही. असा राग आला त्याला. म्हणला स्वप्नात येऊन सांगितलं उद्या येतो ना, अजून आला नाही. एवढ्या लोकांनी त्यांनी माझी चव घातली, मला आबरू घालवायचं काम केलं. सगळे लोक मला नावं ठेवायला लागले. काय करायचं? झोपला परत. उपाशीच झोपला. परत स्वप्न पडलं. भक्ता बोल नको म्हणला अजिबात.
काल शहाणपणा करायला आला म्हणला तुला 11 वाजता भेटायला येतो, तुझ्या घरी जेवायला येतो, आलाच नाही म्हणले तू. हां असं नको करू म्हणलं. 3 बारे आलो होतो, 3दा. म्हणले एकदा अमरावतीचा पाहुणा झालो, तो मला जेवायला दिलं नाही. भिकारी होऊन आलो आधी, त्यावेळेला मला जेवायला दिलं नाही. मी विचार केला तुला वचन दिलं तुझ्या घरचं खाऊन जावं, एखादा घास तरी खावा म्हणून. कुत्र होऊन त्याने आलो तर लाकडाने हाणलं मला, अजून दुखतंय पेच काठात. आणि तो मला खायला सुद्धा दिलं नाही. खरं सांगा देव आलता का नाही? देव त्याच्या घरी आला होता. जेवायचा प्रयत्न देवाने केला की नाही केला? यानं जेव घातलं का नाही घातलं? का नाही घातलं? देव कळाला नाही म्हणून, देवाचा परिचय झाला नाही म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. तसा देव आपल्या अवतीभोवतीच आहे. आपल्याला त्यांनी का भेटत नाही? आपल्याला कळत नाही म्हणून. महत्वाची गोष्ट आहे. तो कळायला पाहिजे कसा आहे देव, त्याचा स्वभाव कसा हे आपल्याला कळायला पाहिजे महाराज. त्याचा स्वभाव तो सच्चिदानंद घन हे आपल्याला स्वरूप लक्षणाने पाहिल्यावर कळालं. तो सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो. भागवतात त्याचं अनेक ठिकाणी वर्णन आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयन्नु महा. भगवंताचा परिचयच आहे महाराज. तुम्ही भागवत कथा ऐकतात ना दुपारच्या सत्रामध्ये. आदरणीय श्री दत्त महाराज सुंदर त्यांनी भागवत कथा सांगतायत. दुपार असली म्हणून काय झालं, सगळ्यांनी कथा ऐकायला आलं पाहिजे महाराज. भागवत कथा ही भागवत कथाच असते. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान येऊन बसत असतो. एवढं सामर्थ्य भागवताचं आहे. नका पाहू कोठे करा हरिकथा, तेथे अवचिता प्रगटेल. फक्त हरिकथा करा, तिथं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो. म्हणून त्यांनी या प्रांगणामध्ये हरिकथा होती आहे. या प्रांगणामध्ये कीर्तन होत आहेत. परमात्मा प्रत्यक्ष या ठिकाणी उभा आहे. तेथे असे देव उभा जैसे समचरणांची शोभा. म्हणून कीर्तनामध्ये कथेमध्ये परमात्म्याला उभंच राहावं लागतं. हा त्यातला भाव आहे. म्हणून कथा अतिशय गोड आहे. त्या कथेमध्ये भगवंताचा परिचय सांगितला. तो सच्चिदानंद रूप आहे. तो विश्वाला निर्माण करणार आहे. तो 3 तापांचा नाश करणार आहे. तो श्रीकृष्ण रूपाने सर्वांना त्यांनी प्राप्त होऊ शकतो, भेटू शकतो, असं त्याचं वर्णन आहे महाराज. म्हणून तो त्यांनी भक्तांवर फार प्रेम करतो. तो त्यांनी ते भक्त म्हणतील त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या समोर उभा राहतो. कोणी जर राम रूपात पाहायचा प्रयत्न केला, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभुजी चले आना. राम होऊन म्हणलं की कोदंड पाणी राम होऊन प्रत्यक्ष प्रगट होतो. तू श्याम होऊन ये म्हणलं की त्यांनी मुरलीधर असणारा श्याम होऊन प्रत्यक्ष त्यांनी प्रगट होतो. त्याला तो जर त्यांनी महाराज गणपतीच्या रूपात पाहायचा असेल तर तो सोंडच हलवीत होतो महाराज. हनुमंत हनुमंतरायांच्या रूपात पाहायचं म्हणलं की शेपटीचा त्यांनी कार्यक्रम असतो. शेपटी दणगट आहे मराठी, लंका सुद्धा जाळू शकते. भक्तांकरता काही करण्याकरिता कोणत्याही रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट होऊ शकतो. हा त्याचा भाव आहे महाराज. असा असणार हा परमात्मा. त्याचा स्वभाव कळायला पाहिजे. तो परमात्मा कसा आहे कळायला. साधा संसार जर करायचा असला ना तर संसार पती पत्नीचा संसार असतो. हा सुखाचा व्हावा असं जर वाटत असलं तर पत्नीला पतीचा स्वभाव कळावा. पती कसा आहे हे तिला कळावं. त्या पतीला त्यांनी पत्नीचा स्वभाव कळावा. ती पत्नी कशी आहे हे त्याला कळावं. परिचय व्हावा. दोघांचा परिचय झाला की संसार सुखाचा होत असतो. हा महत्वाचा विचार. अरे संसार सुखाचा करण्याकरिता जर पती पत्नीला एकमेकाचा परिचय व्हावा लागत असेल तर परमार्थ त्यांनी महाराज शिगेला जाण्याकरिता, परमार्थ पूर्णत्वाला जाण्याकरिता भक्ताला भगवंताचा परिचय व्हायला नको. महत्वाची गोष्ट आहे. तो परिचयच अतिशय महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबारांना हे चांगल्यापैकी माहिती आहे. आणि म्हणून तर त्यांनी महाराज भगवंताचा स्वभाव, भगवंताचा परिचय लोकांच्या समोर करून दिला पाहिजे. या उद्देशानं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बघा ना, ज्या देवाची आपण प्राप्ती करून घेण्याकरिता निघालो तो देव कसा आहे. तो त्याने किती विलक्षण होतो त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. तो वेडा झालेला आहे भक्तांकरता, तो पिसा झालेला आहे भक्तांकरता. हे त्याच्या ठिकाणी असणारं दिव्यत्व आहे. आणि ते दिव्यत्व जगद्गुरु तुकोबाराय सर्व लोकांच्या समोर सांगतात. पारे दैवत कैसे कैसे
पहा रे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक भगवंताचा स्वभाव सांगतात. कसा आहे देव म्हणे पहा कसा आहे हे दैवत कसं आहे बघा. पहा रे हे दैवत कैसे कसं आहे हे दैवत कसं आहे म्हणले भक्ती पिसे भाविक. याला भक्तीचं वेळ लागलेलं आहे आणि ते भाविक असणारं दैवत आहे. नुसती भक्ती करणं वेगळं आणि त्याच्यात भाव असणं वेगळं. भक्ती तर सगळेच करतात महाराज. उगं पोथी वाचणं ही भक्तीच आहे. कीर्तनात येऊन बसणं ही भक्तीच आहे. पाय पाय पंढरपूरला जाणं ही भक्तीच आहे. गंध लावणं ही भक्तीच आहे. माळ घालणं ही भक्तीच आहे. गायन करणं वादन करणं ही भक्तीच आहे महाराज. पण ती भक्ती त्यांनी करत असताना तिच्यामध्ये जर भगवत प्राप्तीचा भाव नसला तर त्याचा काय उपयोग आहे महाराज. हा देव त्यांनी महाराज भक्त तर आहेच आहे पण फक्त भक्त नाही भाविक आहे महाराज. भक्ती पिसे याला भक्तीचं वेळ लागलेलं आहे आणि तो भाविक आहे. आपण आतापर्यंत माणसं भक्त होतात आणि ते भाविक असतात असं ऐकलं. या अभंगात तुकोबारा वेगळं सांगतात. ते म्हणतात देव भक्त झालेला आहे आणि तो भाविक आहे म्हणा काही करू शकतो भक्तांकरता. आमचे बाबा त्यांनी दृष्टांत सांगतात. परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय संत चरणरज गुरुवर्य छगन बाबा बाळनाथगडावरचे बाबा ते त्यांनी दृष्टांत सांगतात. ते म्हणतात एकदा नारदजी महाराज त्यांनी भगवंताला भेटायला आले द्वारकेमध्ये. आता फार त्यांनी पत्नी होत्या. भगवंताला सर्वांच्या प्रत्येक त्यांनी खोलीमध्ये परमात्मा दिसला असं दिनचर्या त्यांनी पाहिली पण देव त्यांनी पाहण्याकरता गेले. पण सुरुवातीला गेल्यानंतर देव दिसलाच नाही. कुठे आहे देव. रुक्मिणी आई साहेबांना विचारलं. ते म्हणले ते देवपूजा करतायत. अरे सगळं जग ज्यांची पूजा करतं देव देवपूजा करतो तर कोणाची पूजा करतं ते आम्हाला माहीत नाही म्हणले. त्यांचं देवघर थोडं स्वतंत्र आहे आणि त्या देवघराला कायमस्वरूपी कुलूप असतं आणि त्याची चावी कायमस्वरूपी त्यांच्या कमरेला असते. ते त्याची चावी कोणाच्या हातात देत नाही. कोण देव. आणि त्या देवघरात जातो देवघरात पूजा करतो. तास दीड तास 2 तास त्यांची पूजा चालते म्हणले. नारदजींना आश्चर्य वाटलं. म्हणे सगळं जग देवाची पूजा करतं देव कोणाची पूजा करतो पाहायला गेलं पाहिजे. मग सूक्ष्म आता त्यांना त्रैलोक्यात जाता येतं पण सूक्ष्म रूप धारण करून त्या देवपूजेच्या खोलीमध्ये प्रवेश केला. यानं आपलं सोहळं लावलं होतं. सांगलं त्यांनी महाराज रितसर असणारी पूजा झाली होती आणि पूजा करून त्यांनी महाराज दंडवत प्रणाम करीत होता. अरे कोणासमोर दंडवत प्रणाम करतो. या कन्हैयाचा कोण असा देव आहे. हा तर सगळ्या जगाचा देव आहे. तो कोणाच्या पाया पडतोय. बारकाईनं पाहिलं सगळ्यात पहिली मूर्ती नारदाचीच होती महाराज. नारद म्हणले माझी मूर्ती आहे. मग सनक सनंदन सनातन सुजात नारद तुंबरू हे सगळेची सगळे त्यांनी महाराज प्रल्हाद उद्धव हे सगळेची सगळे भक्त त्यांनी अशा पद्धतीने पाहायला मिळाले. आणि या सगळ्या भक्तांची देव त्यांनी पूजा करत होता आणि पूजा करून पुन्हा त्यांनी दंडवत प्रणाम करत होता. महाराज म्हणतात निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजोनिया तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा. निर्गुण आकार झाला गुणवंत. 2 रूप त्याचे पाहिले निर्गुण आणि सगुण. तो निर्गुण असणारा परमात्मा सगुण झाला आणि काय करतोय निर्गुण आकार झाला गुणवंत आणि घाली दंडवत पूजोनिया दंडवत घालतोय. निवळ दंडवत घालतो असं नाही. आधी पूजा करतोय मग दंडवत घालतोय. कोणासमोर. या सगळ्या भक्तांच्या समोर. ते भक्तच त्याचे देव आहेत महाराज. त्या भक्तांचीच पूजा करतो. त्या भक्तांची भक्ती करतो महाराज. महत्वाची गोष्ट आहे. आणि फक्त भक्ती करतो असं नाही फार भावयुक्त अंतकरणाने भक्ती करतो. त्यांच्या मुखकमलाकडे पाहतो त्यांची सेवा करतो त्यांचे शब्द झेलायचं काम करतो. फार मोठा भाविक आहे महाराज म्हणतात. भक्ती पिसे भाविक त्याला वेळ लागलेला आहे भक्तीचं. वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा
वेडा झाला लाचावला भक्तीशी, लाचावला, त्याला लाच निर्माण झाली, भक्ती करतात आणि वेडा झाला महाराज. त्या भक्तांच्या मागे मागेच फिरू लागला. हे म्हणून हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे, हिंडे मागे मागे, फिरती जागे घालीत असे, फिरती जागे घालीत असे, म्हणून हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे, फिरती जागे घालीत असे, फिरती जागे घालीत असे, म्हणून हिंडे मागे मागे, मागे, म्हणून हिंडे मागे मागे, मागे मागे मागे, फिरती जागे घालीत असे, म्हणून हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घालीत असे. जाग्यावरच चक्रा मारतो म्हणा. ते भक्त फिरले की त्यांच्या मागे फिरतो. डावे चाले मागे मागे, सुख दुःख जाहे, सुख दुःख जाहे अंगे, सुख दुःख जाहे अंगे, चाले मागे मागे, सुख दुःख जाहे अंगे, सुख दुःख जाहे अंगे, सुख दुःख जाहे अंगे. किती प्रमाण सांगावेत. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, म्हणून हिंडे मागे मागे, घरटी जागे घालीत असे. वेडा झाला लाचावला भक्तीशी. वेड लागलं देवाला महाराज भक्तीचं. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वेडाच झाला महाराज. वैकुंठ सोडून दिलं आणि संतांच्याच घरी त्यांनी वास्तव्य करता आला. का त्यांनी असं झालं असेल? हे भक्त हे संत तसेच आहेत महाराज. हरी तैसे हरीचे दास, नाही काही भय चिंता आस. काही भय नाही, काही चिंता नाही, काही आशा नाही, काहीच मागायचं नाही, काही मिळवायचं नाही. त्याला काही त्यांनी मागत नाहीत महाराज. ते फक्त त्याच्याकरिताच त्याचं चिंतन करतात. त्यांना जगातल्या सगळ्या गोष्टी नगण्य त्यांनी अशा पद्धतीने वाटतात. ते म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने. त्यांच्या दृष्टीनं ब्रह्मदेवासारख्याचं पद सुद्धा नगण्य आहे महाराज. त्यांना बायको मागायची नाही, पोरग मागायचं नाही, घर मागायचं नाही, संपत्ती मागायची नाही, वैभव प्रतिष्ठा मागायची नाही, मान सन्मान मागायचं नाही, खायला मागायचं नाही. ते म्हणतात न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. अशी त्या भक्तांची अवस्था आहे. म्हणून त्या भक्तांकरिता वेडा झाला. का वेडा झाला? का त्याचं कारण हे भक्त असे आहेत म्हणून त्या भक्तांकरिता वेडा झाला. आणि काय करतो वेडा होऊन? त्यांची भक्ती करू लागला. फक्त भक्ती करतो असं नाही, भावयुक्त का अंतकरणानं भक्ती करू लागला. असा असणारं हे दैवत आहे महाराज. असा असणारा हा देव आहे. तो जरी निर्गुण असला तरी सगुण झाला. आणि सगुण होऊन त्यांनी काय करतो तर जे अशा प्रकारचे भक्त आहेत त्या भक्तांचं त्याला वेड लागून त्यांची भक्ती करतो आणि भावयुक्त अंतकरणाने भक्ती करतो. महाराज म्हणतात पहा रे हे दैवत कैसे. बघा नाही कसा देव आहे. भक्ती पिसे भाविक. याला देव भक्तीचं वेड लागलेलं आहे. हा भाविक आहे. म्हणजे नेमकं काय करत असेल बरं? भक्तीचं वेड लागलं म्हणतात, हा भाविक आहे असं म्हणतात. अहो ते जे भक्त आहेत ना त्या भक्तांना जगातलं काहीच त्यांनी नको असतं, फक्त तोच हवा असतो. मग ते चित्तामध्ये दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला स्थान देत नाहीत. जसं मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती हे प्रमाण आपण पाहतो की नाही. जसं तान्हं लेकरू त्यांनी आईचं असतं की नाही, त्या आईच्या चित्तामध्ये कुठेही गेली तरी तिचं बाळच असतं. महाराज माझं बाळ घरात झोपवलंय, माझं बाळ रडत असेल का, त्याला भूक लागली असेल का, असं झालं असेल का, सारखं त्यांनी त्या बाळाचं चिंतन ती आई करत असते.
तसा तो भक्त सुद्धा त्यांनी महाराज रात्रंदिवस फक्त भगवंताचं चिंतन करत वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा तो माझा त्याच्या वाचून मला दुसरं कोणीच नको आहे, फक्त तोच पाहिजे अशी ज्यांची अवस्था झालेली आहे त्यांच्याकरिता वेडा झाला लाचावला भक्तीसे लाचावला महाराज त्यांच्या मागे मागे फिरतोय. देवाला दुसरं काही काम त्यांनी नाही, त्या भक्तांकरताच त्यांनी उभा आहे. त्याच्यापेक्षा तो स्वतः सांगतो तुमचे बरा दिसत असे मी तुमच्यामुळेच चांगला दिसतो. याला कोण देव म्हणतं महाराज? याला देव त्यांनी म्हणलं जातं, हे फक्त भक्तांमुळे म्हणलं जातं. हे भक्तांचे त्याच्यावर उपकार आहेत, हा महत्त्वाचा विचार आहे. पंढरपूरच्या वारीला जर गेलं ना तर गेल्यानंतर हा सगळ्यांना सांगतो देवगुज सांगे पंढरीशी अरे प्रेम सुख घ्या रे नाम माझे. आता आलात ना असे परत परत पंढरपूरला या, माझं नाम घ्या, प्रेम सुख घ्या, नाम माझे. हा हे भक्त ज्या वेळेला परत फिरतात घरी जाण्याकरिता त्यावेळेला त्या भक्तांना परत त्यांनी सांगतो तुम्ही जाता तुमच्या गावा हुरहुर वाटे माझ्या जीवा, तुम्ही गेलात की मला करमत नाही रे, तुमच्याशिवाय मला आहेच कोण दुसरं. असं त्यांनी भगवान भक्तांकडे पाहून त्यांनी म्हणत असतो. ती देवी उभा आहे तिकडे सप्तशृंगी माता, तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना. हा ती त्यांनी अशी, तिला बरेच हात आहेत, बरेच 18 हात आहेत महाराज, आणि तिची मान अशी वाकडी झालेली आहे, अशी माकडी मान अशी थोडी वाकडी केलेली आहे. कशामुळे वाकडी केली असेल असा प्रश्न माझ्या मनात पडला. तिथं त्यांनी काही भक्त होते का भक्ताला प्रश्नच विचारला, म्हणून हे काय प्रकार आहे, देवीची अशी मान वाकडी आहे आणि देवी काय अशी तिरकी पाहते आहे. ती म्हणली खानदेश तिचं माहेर आहे, खानदेश तिचं माहेर आहे म्हणतात. आणि त्या माहेरातले लोक येतात ना तिच्या भेटी करता, ती त्यांची वाट पाहते. अशी त्यांनी मान वाकडी करून त्यांची वाट पाहते आणि ते सगळे भक्त येतात. आल्यानंतर देवीचा चेहरा जर पाहिला ना असा प्रफुल्ल होऊन जातो, अगदी काही खुलतो महाराज. आणि ते खानदेशातले लोक तिची ती यात्रा करून ज्या वेळेला परत फिरतात ना त्यावेळेला देवीचा चेहरा सुकून जातो महाराज. अशी अवस्था आहे. का बरं? तिचे माहेरचे लोक आले की तिला फार समाधान वाटतं आणि ते जायला लागले की फार तिला वाईट वाटतं. असं तर त्या देवीचा स्वभाव आहे, तिचं ते पाहिल्यावर असं दिसतं. हे जसा ना तसं तो विटेवर उभा असणारा देव सुद्धा असाच आहे महाराज. एक 7-8 दिवस पंढरपुरात जाऊन थोडं पारायण करून बघा. पारायण करायचं, रोज दर्शनाला जायचं आणि सगळं झालं की परत एकदा घरी येण्याकरिता निघायचं आणि शेवटचं दर्शन घ्यायला जायचं. मग त्याचा चेहरा बघा कसा होतो. एका अधिक मासात आम्ही पंढरपूरला सप्ताह करण्याकरिता गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज निळोबरायांच्या गाथ्याचं पारायण केलं. ते तुकोबरायांचं भवन नाही का पलीकडच्या बाजूला तिथं, आणि सगळा मोठा सोहळा झाला. रोज दर्शनाला जायचो, मुखदर्शन भगवंताचं नाही व्हायचं, कधी बारीला लागून पायाचं दर्शन व्हायचं. आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळेस जायला निघालो ना महाराज आम्ही, त्यावेळेला काल्याचं कीर्तन त्यांनी झालं. त्या काल्याच्या कीर्तनात दहीहांडी फोडावी लागते ना महाराज. ती काल्याच्या कीर्तनात दहीहांडी फोडावी लागली नाही, फुटली आपोआप. तुम्ही याच्या आधी ऐकलं असेल कुठं, पण तरी सुद्धा फुटली. ते घेऊन आले, तिथे काही बांधायला सोय नव्हती. एक त्यांनी लाकूड आणलं, त्याच्यामध्ये ते दहीहांडी अडकवली आणि अडकवून 2 जणांनी खांद्यावर धरून त्यांनी आणली स्टेजवरती. असं स्टेज होतं मोठं आणि ती आता त्यांनी अभंग म्हणून झाले ना आता फोडायची. इतक्यात ते जे शिंक तयार केलं ना त्याच्यातून अशा पद्धतीने ती दहीहांडी निसटली. अशी त्यांनी पडली, कोणी फोडावी लागली नाही, आपोआपच फुटली महाराज. म्हणजे त्यानं त्याची जाणीव करून दिली की मी तुमच्यामध्ये आहेच. अशी प्रत्यक्ष त्यांनी जाणीव झाली. आणि त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो, ज्यावेळेस सगळं आटोपलं, काला वगैरे झाला, प्रसाद घेतला ना आता परत जायचं, त्यावेळेला त्याचं दर्शन त्यांनी एकदा घेऊन गेलं पाहिजे असा विचार मनात केला. जो आधी 5-6 दिवस त्यांनी गेल्यानंतर जसा प्रसन्न दिसत होता ना, आम्ही ज्यावेळी निघालो ना महाराज त्यावेळेला त्याचा चेहरा असा झाला होता, असं जसं गुलाबाचं फुलं असावून ते सुकून जावं असा सुकल्यासारखा त्यांनी चेहरा झाला. त्याचा तो चेहरा पाहून त्यांनी हृदय भरून आलं, मन असं पिळवटून आलं की देवा मला जसं होतंय तसंच तुला सुद्धा होतंय. आणि असंच सगळं वारकऱ्यांना झालं महाराज. तो भक्तांकरता त्यांनी व्याकुळ होतो, तो भक्तांकरता कासावीस होतो. त्या भक्तांनी जर दूर लोटलं तर त्यांच्यासमोर त्यांनी व्याकुळ होऊन विनंत्या करायला सुरुवात करतो. काकुळती येतो हरी
लाजा हरे तो काकुळती क्षणभरे निवडिता, क्षणभर त्यांनी बाजूला केलं तर काकुळती येऊन त्या भक्तांकडे पाहत राहतो. अरे भक्तांनो, आम्हाला तुमच्यापासून वेगळं करू नका रे, तुमची मजा लागली सवय, तुमची मला सवय लागलेली आहे. ठाईचे नवे नहोगडी, ठाईचे म्हणजे आपण पूर्वीचेच गडी आहोत, नवीन नाहीत, आपण युगायुगापासून त्यांनी खेळतो आहोत, असं मला तुमच्यापासून बाजूला करू नका रे. कोण म्हणतं? देव म्हणतो महाराज. देव भक्तांकरता काकुळती येतो, देव भक्तांकरता व्याकुळ होतो. असा भगवंताचा स्वभाव आहे. पहा रे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक, याला भक्तीचं वेळ लागले म्हणून तर असं होतं महाराज. हा भाविक आहे म्हणून तर असं होतं. ते सगळे गोपाळ त्यांनी महाराज, आता काल्याचं कीर्तन नाही आहे पण तरी सुद्धा प्रसंग सांगायला काय हरकत आहे म्हणून प्रसंग सांगतो. सगळ्या गोपाळांचा भगवंताला वियोग झाला आणि वियोग झाल्यानंतर 100 वर्षानंतर परत त्यांनी भेटले. कुठे भेटले माहिती आहे? ते कुरुक्षेत्रावर भेटले. ते ग्रहण होतं, ग्रहणाचं स्नान करण्याकरिता, तीर्थस्नान करण्याकरिता गेले होते कुरुक्षेत्रावर. आणि तिथं त्यांनी गेल्यानंतर फार मोठी गर्दी होती. लोक तुडुंब त्यांनी त्या कुंडामध्ये स्नान करण्याकरिता, परशुरामानं तयार केलेले कुंड आहेत कुरुक्षेत्रावर, तिथं स्नान करण्याकरिता सगळेजण गेले होते. आता हे गोकुळातले गोपाळ पण आले. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या, हे सगळे आले होते महाराज. ते मोठे मोठे झाले होते. 100 वर्षाचं त्यांचं वय होऊन गेलं होतं. द्वापारयुगातली गोष्ट आहे. आणि ते सगळेजण स्नान करायला खाली होते आणि द्वारकाधीश भगवान त्यांनी स्नान करण्याकरिता आले. आता द्वारकाधीश म्हणल्यावर राजेशाही थाटात त्यांनी त्याला असं त्याच्यावर बसवलं होतं. ते घरघरा फिरत होतं, इकडून इकडून फटाकडे वाजत होते, असं द्वारकाधीशाला आणलं होतं. आणि मग तो द्वारकाधीश त्यांनी महाराज समोरून यायला लागला. सगळे ते बाकीचे सेवक होते, बाजूला सरका, बाजूला सरका. द्वारकाधीश आले, द्वारकाधीश आले. हे होतेच महाराज तिथं ते गोपाळ सगळे. त्या गोपाळांना त्यांनी कळालं द्वारकाधीश आले, बाजूला सरका. ते म्हणले सरकणार नाही. कोण रे तुमचा द्वारकाधीश? म्हणले माहीत नाही, कृष्ण भगवान आलेले आहेत. कृष्ण म्हणलं की सगळे गोपाळ एकमेकाकडे पाहायला लागले. म्हणजे आपला कन्हवा तर नाही? हो म्हणे कन्हैयाच आहे. हा, मग काय करायचं? काहीतरी विशेष केलं पाहिजे ना. सगळ्यांनी जाळ्या धरल्या महाराज. आणि जाळ्या धरून जे म्हणत होते ना बाजूला सारखं, त्यांना म्हणले जा तुमच्या त्या द्वारकाधीशाला जाऊन सांगा रस्ता देत नाही, तिथं ते माणसं उभे आहेत, तुझे बाप उभे आहेत म्हणत, तिथं जा. आता हे वाईट शब्द आहेत महाराज. आणि ते देवाकरता त्यांनी वापरले. ते म्हणले काय बावळट लोक आहेत म्हणे, खेडवड रस्ता अडवला आणि बाप उभे आहेत म्हणतात, गेले का नाही याला सांगायला. म्हणे देवा ते लोक त्यांनी उभे आहेत आणि रस्ता देत नाहीत. आणि असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणले काय म्हणले ते म्हणले तुमच्या द्वारकाधीशाला जाऊन सांगा आम्ही रस्ता देणार, तुझे बाप तिथं उभे आहेत. असे शब्द ऐकले की भगवंताला कळालं महाराज या शब्दात माझ्याकरिता दुसरा कोणीच बोलू शकत नाही, फक्त माझे भक्तच असं म्हणू शकतात, माझे सवंगडी मित्रच असे म्हणू शकतात. असं म्हणलं की घाईघाईनं त्यांनी भगवान निघाला महाराज. उपरनं गळून पडलं, पायातले जोड्याचं ध्यान राहिलं नाही, पळतच सुटला. आणि तो पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम त्यांनी सगळेजण पाहिले. एवढा आनंद देवाला झाला महाराज. त्यांच्या मागे मागे पळू लागला, त्यांना कडकडून मिठी मारू लागला, त्यांची आलाबाला घेऊ लागला, त्यांच्या मुखकमलाकडे पुन्हा पुन्हा पाहू लागला आणि डोळ्यांमधून अश्रुधारा भगवंताच्या वाहू लागल्या. असं विलक्षण प्रेम भगवंताच्या अंतकरणात त्या भक्तांकरता उमडून वाहू लागलं. हा भगवंताच्या अंतकरणात भक्तांविषयी असणारा भाव आहे महाराज. त्या भावयुक्त अंतकरणानं भक्तांना अशा पद्धतीने भेटतोय, त्याला भक्तीचं वेळ लागलेलं आहे. म्हणून म्हणतात महाराज पहा रे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक, असं त्याला वेळ लागलेलं आहे. काय करतो वेळ लाग म्हणून? ते भक्त जेव्हा जेव्हा त्याला अंतकरणापासून बोलावतात ना महाराज, त्याने बोलावल्याबरोबर त्यांनी प्रत्यक्ष त्या भक्तांच्या समोर प्रगट होतो, धावतच येतो. ही त्याची भोळी भाबडी सवय आहे महाराज वर्णन करून सांगतात. हरि पाचारील्या सरी से पावे, 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 पाचारील्या सरी से पावे.
पाचारिल्या सरिसा पावे किंवा सरिसे पावे ऐसी सवे बराडी. पाचारण केल्याबरोबर बोलावल्याबरोबर भगवान धावत येतो महाराज. त्याचं वर्णन करून सांग, तुम्ही ऐकतात ना सर्वच आहे. पहारे हे म्हणतात म्हणजे त्याचा परिचय सांगतात. मला हे चिंतन वेगळ्या पद्धतीने पण मांडता येईल. त्याच्या स्वरूपाचं लक्षण सांगताना तो सत्य कसा आहे बघा, कसा आहे, स्वरूपानं श्रेष्ठ आहे. तो चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अनादी आहे, अनंत आहे, शब्दांच्या पलीकडचा आहे, नामरूपाच्या पलीकडचा आहे, असं फार चिंतन मांडता आलं असतं. बघा रे दैवत कैसे. पण इथं त्यांनी तुकोबरांना हे अभिप्रेत नाही महाराज की त्याचं त्या पद्धतीचं, त्यांचा अभिप्राय असा आहे. तुकोबरांना असं सांगायचं की त्याचा स्वभाव बघा ना कसा आहे, तो कसा देव आहे. हा भक्त झालेला देव आहे, देव भक्त झालेला आहे. कसा देव आहे, हा भाविक असणारा देव आहे. आपण भाविक होतो याच्यात काय नवल आहे. काय करतो भाविक होऊन, भक्त होऊन भक्तांकडे पाहतच राहतो आणि त्या भक्तांनी बोलावल्याबरोबर धावून येतो. बोलावलं की लगेच धावून येतो महाराज. हे कशाकरिता सांगितलं असेल तुकोबरायांनी. उगा त्यांना अभंग रचना करायचा छंद होता म्हणून त्याने अभंग रचला आणि ठेवला लिहून अभंग. याच्याकरिता सांगितलं असेल की नाही ना, हे आपल्याकरिता सांगितलं. आपल्याला भगवंताचा स्वभाव कळून दिला. बघा कसा आहे देव. तुम्ही जर भक्त झालात आणि सर्वस्वाचा त्याग करून जर भगवंताचं भजन करू लागलात, तुमच्या चित्ताचा विषय जर परमात्मा झाला आणि चित्ताचा विषय परमात्मा होऊन जर तुम्ही भगवंताची आळवणी करू लागलात, त्याला बोलू लागलात, तर तो परमात्मा तुमच्याकरिता निश्चित धावून येऊ शकतो. पाचारेल्या सरिसा पावे येत असतो. जगातला दुसरा कोणीच येत नाही महाराज. हे सगळे त्यांनी फारच दिल्या घेतल्याचे असतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, हे फक्त दिल्या घेतल्याचेच असतात. स्वार्थी त्यांनी असणारं सगळं जग आहे. आणि कोणी किती मोठा असला तरी पण भगवंतासारखा कोणी नाही महाराज. द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं होतं. तिला कोण कोण होते, फार होते महाराज. तो धृतराष्ट्र होता, राजा होता, राजा. तो आतून बाहेरून अंध झाला होता. त्याच्यासमोर विनंती करीत होती मला वाचव. नाही, त्यानं नाही वाचवलं. द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, किती मोठे मोठे होते. त्यांच्यासमोर विनवण्या करून थकली पण त्यांनी नाही वाचवलं महाराज. ते म्हणजे जाऊ दे, माझ्या हक्काचे 5 पती आहेत, त्या 5 जणांकडे त्यांनी पाहू लागली, मला वाचवा. त्यांनी खाली माना घातल्या, एकानंही वाचवलं नाही महाराज. सगळी सभा गच्च भरली होती, सर्वांच्या समोर व्याकुळ होऊन विनवण्या करत होती, कोणीतरी मला वाचवावं. पण कोणी त्यांनी महाराज वाचवण्याकरिता आलं नाही. मग लक्षात आलं हे कोणी मला वाचू शकत नाहीत. भगवंताचा धावा केला. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. धाव देवा म्हणलं की परमात्मा पाचारिल्या सरिसा पावे. हाक मारल्याबरोबर धावत आला महाराज. किती धावत वेगाने आला असेल माहिती आहे. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. जोपर्यंत तुम्ही बोलवत नाहीत तोपर्यंत येत नाही. लक्षात ठेवा मी काय सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मी महत्वाचा मुद्दा सांगतो. हे बघ, त्या धृतराष्ट्राच्या समोर भीष्माचार्यन, द्रोणाचार्यन, कृपाचार्यन, त्या पांडवांच्या समोर विनवण्या करण्यापेक्षा आधीच देवाला म्हणले असते, देवा धावता आला नसता का. पण ते आधी प्रयोग करीत बसले, हे तरी सोडवेल, ते तरी सोडवेल. मग सगळ्यांनी आपले दरवाजे बंद करून घेतले. मग देवाला हाक मारली आणि हाक मारल्यानंतर यावंच लागलं. आलाच महाराज लगेच. पाचारिल्या सरिसा पावे, बोलावल्याबरोबर लगेच त्याने हजर झाला. असे अनेक उदाहरणं मला सांगता येतील महाराज. ते ताट होतं तिच्याकडे, ताट सूर्याने दिलेली थाळी होती आणि ते अक्षय पात्र होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराज अन्न तयार व्हायचं. दुर्वासा ऋषी त्यांनी आले आणि आल्यानंतर ते मोठी परीक्षाच होती महाराज. आणि ते सूर्यास्तानंतर त्यांनी ते काम करीत नव्हतं. मग आता काय करायचं, मग काय करावं. भगवंताला हाक मारली, महाराज देवा धाव, आता तुझ्याशिवाय पर्याय नाही. आला महाराज तो. आता दुर्वासाला संतुष्ट करायचं होतं, जीव घालायचं होतं. तो म्हणला ते सगळं मी नंतर करतो, आधी मला खायला दे. आता तिथंच आला मुद्दा. मग काय करायचं. एक त्यांनी भाजीचं पान त्याला लागले होतं, ताटाला तेवढं खाल्लं आणि दुर्वासासारखे संतुष्ट करून टाकले महाराज. पाचारिल्या सरिसा पावे, हाक मारलं की येतो. मी उदाहरणं तुमच्या समोर सांगतोय. तुकोबा उगाच म्हणत नाही हाक मारल्याबरोबर येतो. एक 5000 दिव्य वर्षापर्यंत युद्ध चाललं होतं. मगरानं पाय धरला होता त्या हत्तीचा आणि एवढी त्यांनी महाराज ओढाताण त्यांनी सुरू होती. सगळे सोडून गेले होते त्याला, कोणीच त्यांनी शिल्लक राहिलं नव्हतं. म्हणजे त्याचे ते बलदंड असणारे एवढे हत्ती, त्याचे मुलं होते, सगळे सोडून गेले. त्या हत्तीला त्यांनी म्हणतात 2000 बायका होत्या. कसं काय केल्या असतील त्याची त्यालाच माहिती आहे. प्रत्येक बायकोला त्यांनी महाराज 2-2 मुलं होते आणि त्या 2-2 मुलांना परत 2-2 बायका होत्या आणि त्यांना परत 2-2 मुलं झालेले होते. नंतर हिशोब करा महाराज. ते फार मोठं लांबलचं गणित आहे. कीर्तन होईपर्यंत संपायचं नाही हिशोब. अशी एवढी सगळी फौज होती. ही सगळी फौज त्याला बाहेर काढायच्या नादी लागली होती. पण एकही त्यांनी कामाला आलं नाही. त्या सुना निघून गेल्या, मुलं निघून गेले, नातवंड निघून गेले, म्हाताऱ्या राहिल्या. आता म्हाताऱ्या काय करतील, त्यामुळे एवढे बलदंड होते, सगळे आपले मुलं सुना त्यांच्या
त्यांनी म्हातारं बाहेर आलं नाही आणि आपण काय करणार, त्या गेले नातवंड सांभाळायला. मग हे एकटं झालं. अंतकाळी मी परदेशी, आता कोण मला सोडवणार आहे. मग त्या कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळे राहती निराळे रांडा पोरे सकळ. शब्द असेच आहेत महाराज, त्यातला एक सुद्धा बदलायसारखा नाही. मग ते त्यांचे शब्द आहेत महाराज. कोणी त्यांनी राहत नाही. मग शेवटी भगवान त्यांनी आठवला. सोंडेमध्ये त्यांनी फुल घेतलं कमळाचं आणि आकाशाच्या दिशेनं भिरकावलं. आणि कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणच हा कधी हाके असं म्हणलं की ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे चलत गोली पिछे होता आवाज. म्हणून त्यांनी हत्ती म्हणायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात आला. पाचारील्या सरी सापावे गरुडावर बसून आला आणि हत्तीला त्यांनी अशा पद्धतीने वाचवलं. मगराचं मस्तक उडून टाकलं महाराज. हाक मारल्याबरोबर परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो. असे अनेक उदाहरण त्यांनी सांगता येतील. तुकोबर आहे तुम्ही म्हणता हाक मारलं की परमात्मा येत असतो. तुम्ही एखादं उदाहरण सांगा. मग म्हणले हात परमात्मा असा आहे की तो सर्व कणाकणामध्ये व्याप्त आहे. त्याचे भक्त त्यांनी जसा संकल्प करतील तसा त्यांच्यासमोर त्यांनी परमात्मा प्रगट होतो. हा सर्व व्यापक असणारा परमात्मा त्याच्या भक्तांच्या इच्छेनुसार सर्व काही कार्य करत असतो. प्रल्हादाच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की हा परमात्मा खांबातून प्रगट व्हावा. त्याच्या बापाने विचारलं त्याला खांबात देव आहे का. असं म्हणलं की त्यांनी देव आहे म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज त्या लाकडातून अशा पद्धतीने वाळलेल्या लाकडातून प्रत्यक्ष त्यांनी परमात्मा प्रगट झाला. बोलावल्याबरोबर त्यांनी अशा पद्धतीने आला आणि भक्ताचा सांभाळ करू लागला. महाराज वर्णन करू शुष्क काष्ट गोर गोरे शुष्क काष्ट गोर गोरे काष्ट गोर गोरे शुष्क काष्ट गोर गोरे शुष्क काष्ट गोर गोरे शुष्क काष्ट गोर गोरे काष्ट गोरे शुष्क काष्ट गोर गोरे उदाहरण जगद्गुरु तुकोबराय देतात. ते म्हणतात पाचा शुष्क काष्टी गुरगुरी लाज हरी न धरिता. शुष्क म्हणजे वाळलेलं, काष्ट म्हणजे लाकूड. लाकडातून प्रगट झाला महाराज बोलावल्याबरोबर. हिरण्यकश्यप उन्मत्त झालेला होता. तो का उन्मत्त झाला माहिती आहे तुम्हाला. त्याचा भाऊ होता हिरण्याक्ष. या हिरण्याक्षाला मारण्याकरिता भगवंतानं वराह अवतार धारण केला होता. हा हिरण्याक्ष त्यांनी महाराज कश्यप आणि दितीच्या घरी दोघे जण जन्माला आले होते. त्यांच्या आईबापाचं नाव आहे कश्यप आणि दिती. तिची त्यांनी महाराज मनाचं असंयमन झालं होतं. भगवान शंकराचा अपमान झाला होता. अशा बऱ्याच गोष्टी तिच्याकडून चुकल्या होत्या आणि म्हणून तिच्या पोटी आसूर जन्माला आले होते. 1000 वर्षापर्यंत गर्भधारणा तिनं पोटात साठवली होती. हिरण्य म्हणजे सोनं, सोन्यासारखं त्यांनी तापवलेलं त्यांनी असणारा तिचा तो गर्भ आहे. त्याच्यातून 2 प्रत्यक्ष प्रगट झाले. एकाचं नाव हिरण्याक्ष, दुसरा झाला हिरण्यकश्यप. मग ते जय विजय आहेत महाराज. प्रत्यक्ष सनकाधिक संतांनी ज्यांना शाप दिला ते जय विजय हिरण्याक्ष हिरण्यकश्यप झाले. म्हणून त्यांना वरदान दिलं होते देवानं, मी तुमच्याकरिता अवतार घेऊन येईन. म्हणून हिरण्याक्षाला मारण्याकरिता भगवान त्यांनी वराह रूप धारण करून आला आणि हिरण्यकश्यपूला मारण्याकरिता भगवंतानं नरसिंह अवतार अशा पद्धतीने घेतला. का बरं त्यांनी भगवान नरसिंह झाला असेल श्रीमद भागवतामध्ये. आणि ज्यावेळेला वृत्रासुराला त्यांनी महाराज भगवंतानं मारवलं, ते दधीची ऋषींच्या अस्थी आणल्या. त्याच्यानंतर त्याचं वज्र तयार केलं विश्वकर्म्याकडून आणि मग त्या वृत्रासुराचं आणि इंद्राचं युद्ध झालं आणि त्याच्यात वृत्रासुर मारला गेला. आता ते आसूर त्यांनी मारले गेले. भगवान आसुरांना मारण्याकरिता मदत करतो म्हणून त्यांनी शुकाचार्यांना हे सांगत असताना परीक्षित राजाला आश्चर्य वाटलं. तो म्हणला समप्रिय सुरत ब्रह्मन भक्तानाम भगवान स्वयं. तो त्यांनी सगळ्या भक्तांच्या ठिकाणी सारखाच आहे. मग असं त्यांनी द्वेष करताना का दिसतो. देवतांची बाजू घेतो आणि दैत्यांचा त्यांनी संहार करतो असं का त्यांनी होतं. ते म्हणले हे बघ राजा, तुला त्यांनी भगवंताचा स्वभाव माहीत नाही आणि म्हणून तुला असं त्यांनी वाटतं.
तुला भगवंताचा स्वभाव जर ऐकला ना, साधू पृष्ठ महाराज, हरिश्चरितम अद्भुतम, हरीचं चरित्र त्यांनी अतिशय अद्भुत आहे, ते तू श्रवण कर. तू जसा प्रश्न मला विचारतो असाच प्रश्न एकदा आणि धर्मराज युधिष्ठिरानं नारदांना विचारला होता. पांडवांचा राजस्व यज्ञ होता. त्या राजस्व यज्ञामध्ये आग्रपूजेचा मान भगवंताला त्यांनी द्यायचा होता 9:15 वाजता. तो उंच आसनावर बसला होता देव, आणि मग त्याला त्या आग्रपूजेचा मान त्यांनी द्यायचा. एक जण उभा राहिला, त्याचं नाव आहे शिशुपाल. हा शिशुपाल त्यांनी महाराज भगवंताचा द्वेष्टा होता. द्वेष अंतकरणात ज्याच्याविषयी निर्माण होतो ना, त्यातला एक सुद्धा चांगला गुण दिसत नाही महाराज. तुम्ही ऐकता सर्वजण, ज्याच्याविषयी फार प्रेम आपल्या अंतकरणात जडलेलं असतं ना, त्याचा एक सुद्धा दुर्गुण आपल्याला त्यांनी दिसत नाही, एक सुद्धा दुर्गुण दिसत नाही, सगळे त्याला सद्गुणच दिसतात. आणि एखाद्या विषयीचा द्वेष जर अंतकरणात निर्माण झाला, त्याच्याकडे कोटी कोटी सद्गुण जरी असले ना, तरी त्यातला एक सुद्धा सद्गुण माणसाला दिसत नाही. म्हणून भगवान जगाचा मालक आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, सार्वभौम आहे, हा सर्व व्यापक आहे, कर्तुम अकर्तुम शक्तीचा त्यांनी दाता, हे सगळं त्यांनी असून सुद्धा शिशुपालाला माहीत असून सुद्धा त्याला शिव्या दिला 100. तुम्हाला याच्या आईबापाचं ठिकाण आहे का? कोणी म्हणतं वसुदेव देवकीचा, कोणी म्हणतं नंद यशोदेचा, कोणी म्हणतं असं. हे त्यांनी भरपूर त्यांनी झालं. 100 शिव्या दिल्या आणि भगवंताने त्याचं मस्तकच उडवलं महाराज. सगळ्यांच्या समोर त्याची प्राणज्योत निघाली, भगवंतामध्ये विलीन झाली. धर्मराजानं पाहिलं, नारदाला विचारलं हे का झालं. मग त्याने सांगितलं हा जय विजयांपैकी एक आहे. याला मारण्याकरिता हे त्यांनी महाराज सत्ययुगामध्ये, आता हे त्यांनी शिशुपालाने दंतवक्र झाले, भगवंताच्या हातानं मरतील. मागच्या त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्ण झाले होते, त्यांना मारण्याकरिता परमात्मा राम झाला. आणि त्याच्या आधीच्या युगामध्ये त्यांनी हिरण्याक्ष हिरण्यकशिपू झाले होते. एकाला मारण्याकरिता भगवान वराह झाले आणि हिरण्यकशिपूला मारण्याकरिता भगवान नरसिंह रूपात प्रगट झाले. मग नारदांना धर्मराजानं प्रश्न विचारला, हे नरसिंह रूप का धारण केलं भगवंतानं सांगा. म्हणले तो भाऊ मारला त्याचा हिरण्याक्ष, हा उन्मत्त झाला, तो म्हणला विष्णूनं माझ्या भावाला मारलं वराह रूपात येऊन, मी विष्णूचा बदला घेईन. आता देवाचा बदला घ्यायला निघाला. मग काय करायचं, म्हणला मी घनघोर तपश्चर्या करीन, बदला घेईन. बदला घेण्याच्या उद्देशानं त्यांनी महाराज निघाला आणि यानं मेरू शिखरावर जाऊन त्यांनी पर्वतावर तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मदेवाचे ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः तपश्चर्या करत होता. देवदेवतांना वाटलं याची तपश्चर्या जर सफल झाली तर हा उन्मत्त होईल आणि आपल्याला त्रास देईल. मग नारद तुंबरूला विनंती केली. ते दोघे जण पक्ष्यांची रूप धारण करून आले. तो म्हणायचा ओम ब्रह्मदेवाय नमः आणि हे म्हणायचे ओम नमो नारायणाय. त्यांनी असं दोघांचा त्यांनी जप सुरू झाला पक्ष्यांचा. तो म्हणला माझ्या शत्रूचं नाव कोण घेत आहे. म्हणून शत्रूचं नाव कोण घेतं पाहिलं तर पक्षी होते. त्या पक्ष्यांच्या मागे पळू लागला, बाण मारू लागला. पक्षी या फांदीहून त्या फांदीवर, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत मारत त्याच्या राज्यापर्यंत गेले. संध्याकाळ त्याचं राज्य पण पाकिस्तानमध्येच होतं. काय माहिती आता राहिलं का नाही. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं तो तिथपर्यंत जाऊन पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्याला वाटलं संध्याकाळ झाली, आता परत तपश्चर्याला जाण्याचं काय कारण आहे, मग घरी जावं म्हणून त्यांनी महाराज घरी आला. घरी आलं की त्याची पत्नी ती फार सात्विक होती, तिचं नाव आहे कयाधू. या कयाधूनं त्यांनी पहिलं औक्षणाचं ताट आणलं, त्याला ताट ओवाळलं आणि त्याला विचारायला लागली तुम्ही कशी काय तपश्चर्या करायला गेलो होते आणि घरी आलात, कशी काय आलात. तो म्हणला काय नाही, तापला तिच्यावर. मग तिला वाटलं गरम झालेलं आहे, थोडासा शांत झाला पाहिजे. त्याच्या मनासारखा स्वयंपाक केला, मग त्याला जेव घातलं, त्यानं चांगलं चुंगलं जेवण केलं. मग हळूच परत विचारलं स्वामी तुम्ही कसे काय परत घरी आलात, तेवढं सांगा ना मला. काय नाही म्हणला 2 पक्षी होते आणि माझ्या शत्रूचं नाव घेत होते. असं म्हणल्यावर तिनं परत प्रश्न विचारला काय म्हणत होते पक्षी. काय नव्हते म्हणत, अजून गरमच आहे याचं डोकं, असा विचार तिनं केला. मग त्यानं विश्रांती करण्याकरिता अंथरुणावर अंग टाकलं. ती त्याची सेवा करते, पाय दाबते. मग हळूच एकांतात विचारायला सुरुवात केली स्वामी सांगा ना ते पक्षी काय म्हणत होते. मग तो म्हणलं ते नारायण नारायण म्हणत होते. म्हणजे याच्या मुखातून नारायण नाव बाहेर पडलं. आणि कयाधू भगवंताची भक्तच आहे, तिच्या अंतकरणात नारायणाचं अखंड स्मरण आहे महाराज. म्हणून त्यांनी दोघांच्या अंतकरणामध्ये भगवंताचं स्मरण आहे. त्या काळात त्यांचा समागम झाला, गर्भधारणा झाली महाराज कयाधूला. सकाळ झाली, सुचिरभूत होऊन तो अशा पद्धतीने तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला. इकडं त्यांनी गर्भ वाढवू लागला. इंद्राला असं वाटलं त्यांनी हा दैत्याचा पुत्र जन्माला येणार आहे, म्हणून त्यांनी ही बायकोच पळून नेली पाहिजे दैत्याची. म्हणून ती कयाधू उचलली आणि त्यांनी इंद्र घेऊन जायला लागला. नारदाला कळालं, नारदजी महाराज आले. म्हणजे मूर्खा, अरे देव आहेस ना, जरा लाज धर ना, लोकांची बायको पळून चालवली बघा आता. असं त्यांनी विचार मनात आला. असं ताडण केलं नारदजी महाराज. सोड म्हणली तर सोडून दिलं महाराज. तिथं नारदांच्या आश्रमामध्ये राहिली. आपलं पण जाईन का नाही ना. नारदांच्या आश्रमामध्ये त्यांनी राहिले. तिथं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं गर्भ त्यांनी वाढू लागला. त्या गर्भावर संस्कार त्यांनी झाले. नारदांच्या संगतीमध्ये भगवंताचं चरित्र, भगवंताचे गुणानुवाद, भगवंताचं नामचिंतन अशा पद्धतीने घडलं. इकडे याची तपश्चर्या पूर्ण झाली. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. वरम गृही, काय पाहिजे तुला सांग. असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज तो म्हणला ब्रह्मदेवा तुम्ही खरंच प्रसन्न असाल तर मला अमर करून टाका. ब्रह्मदेव हसायला लागला. तुम्हाला वेड्या, अरे तुला अमर करण्याची क्षमता माझ्यात नाही. म्हणे का, अरे मीच अमर नाही,
जो विश्वबीजाचा साठोपा, तो पुनरावृत्तीच्या मापाशी गजाहाला, तो त्यांनी त्याला पण परत जन्माला यावं लागतं, म्हणून त्यांनी मी तुला अमर करू शकत नाही म्हणले. मग तुम्ही प्रसन्न झालेले आहात, मग असं करा, जर अमर होण्याचं वरदान देणार नसाल तर मी जेवढे वरदानं मागतो तेवढे द्या. आता काय आता त्याला शब्दात अडकून टाकलं, जेवढे वरदान मागतो तेवढे द्या म्हणल्यानंतर तेवढे वरदानं द्यायला अशा पद्धतीने सुरुवात केली. तो म्हणला, माझा जर मृत्यू होणार असेल तर माझा मृत्यू दिवसा व्हायला नको, माझा मृत्यू रात्री व्हायला नको. मला त्यांनी घरात मृत्यू नको, बाहेर मृत्यू नको, मला आकाशात मृत्यू नको, मला पृथ्वीवर मृत्यू नको, मला सजीवाकडून मृत्यू नको, मला निर्जीवाकडून मृत्यू नको, मला त्यांनी मनुष्याकडून मृत्यू नको, मला पशुकडून मृत्यू नको, मला 12 महिन्यातल्या कोणत्याच महिन्यात मृत्यू नको. असे त्यांनी सगळ्या बोल्या त्यांनी सोडून घेतल्या. तथास्तु 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 त्यांनी महाराज म्हणायला सुरुवात केली ब्रह्मदेवानं. एवढे वरदानं प्राप्त झाले, उन्मत्त झाला महाराज. आणि उन्मत्त होऊन त्यांनी महाराज आपल्या राज्यात आला. त्याला वाटलं आता मी मरणारच नाही, अमर झालेलो आहे, अजय झालेलो आहे असं त्याला वाटलं. त्यानं काय केलं माहिती आहे, भागवतात असं वर्णन, यत्र यत्र द्विजोगावो यत्र वर्णाश्रम क्रिया तम तम जनपद यात संदीप यत वृष्यत. जाळून टाका म्हणले. जिथं जिथं त्यांनी ब्राह्मण असतील, जिथं जिथं वर्णाश्रम क्रिया चालू असतील, जिथं जिथं धार्मिक कृत्य यज्ञ त्यांनी सुरू असतील, सगळे जाळून टाका. मीच देव आहे, माझंच नाव घ्या. नावं घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण अशी अवस्था निर्माण जर साधू संत त्यांनी अतिशय दुःखी झाले, कष्टी झाले, भगवंताचा धावा करू लागले, त्राहिमाम त्राहिमाम म्हणू लागले. त्याचा परिणाम भगवंतानं पुन्हा एकदा आकाशवाणी करून त्यांनी सांगितलं, जेव्हा जेव्हा त्यांनी ब्राह्मणांवर, गोमातेवर, धर्मावर, वेदावर त्यांनी संकट येत असतं, सवा आशु विनश्यती, मी प्रत्यक्ष प्रगट होतो आणि त्याचा नाश करण्याकरिता येतो. दिलासा सर्वांना मिळाला. मग काय झालं महाराज, ती कयाधू त्यांनी नारदांच्या आश्रमात आहे, तिला गर्भधारणा झाली, ती 9 मास पूर्ण झाली, तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. याला पहिले 3 मुलं होते, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एकाचं नाव ल्हाद, दुसऱ्याचं नाव अनुल्हाद, तिसऱ्याचं नाव सल्हाद आणि चौथा मुलगा झाला त्याचं नाव आहे प्रल्हाद. चौथा मुलगा झाला. तो मुलगा त्यांनी झाला, नारदांनी त्यांनी त्या कयाधूला त्या मुलासहित हिरण्यकश्यपूच्या स्वाधीन केलं. त्यानं तिचा स्वीकार केला. तो मोठा होऊ लागला, 5 वर्षाचा झाला. आणि 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला शाळेत पाठवलं महाराज. हे षंड आणि अमर्क शुक्राचार्यांची मुलं होते. त्यांना त्यांनी महाराज त्यांची ते शाळा होती आसुरी विद्या शिकवण्याची. मग तिथं त्यांनी महाराज शाळेमध्ये नेऊन घातला. त्या शाळेत गेल्यानंतर त्यांनी महाराज त्यांनी हाना मारा तोडा झोडा शिकवायला सुरुवात केली. प्रल्हादाला त्यातलं काहीच आवडत नव्हतं महाराज. मध्ये बरेचसे प्रसंग आहेत, पण एवढे लांबलचक सांगण्यापेक्षा थोडक्यात सांगितलेलं चांगलं. मला शुष्क काष्टी सांगायचं ना, याच्याकरिता आज नरसिंह जयंती आहे म्हणून मी सांगतोय, लक्षात ठेवा. म्हणून अशा पद्धतीनं हे हिरण्यकश्यपूला त्यांनी वाटलं माझा मुलगा शाळेत जातो, शिकत असेल. एक दिवशी त्याला जवळ घेतलं, जवळ घेऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवायला सुरुवात केली. म्हणे, का रे बाळा, तू शाळेत जातोस, काय काय तुला गुरुजींनी शिकवलेलं काय काय आवडतं? तुम्हाला त्या गुरुजींचं मला काहीच आवडत नाही. म्हणे, का बरं? ते हाना मारा तोडा झोडा शिकवतात ते मला, मग तुला काय आवडतं? म्हणजे श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम, मला हे आवडतं. म्हणले भगवंताचं त्यांनी चिंतन करायला, 9विधा भक्ती करायला मला आवडतं. विष्णुपाद सेवनम शब्द ऐकले की त्याची तळपायाच्या मस्तकाला गेली. तुम्हाला अरे मीच देव आहे, तो विष्णू विष्णू कोणी देव नाही, त्याचं नाव घ्यायचं नाही, असं त्यांनी बोलायला सुरुवात केली महाराज. प्रल्हादजी म्हणले, बाबा असं म्हणू नका, तो सगळ्यांचा सुहृद आहे, तो सर्वांच्या हृदयामध्ये राहतो, सर्वांवर फार प्रेम करतो, तो भक्तांचा भक्त झालेला आहे, फार भाविक आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही जगामध्ये, त्याला असं म्हणू नका. हिरण्यकश्यपूला वाटलं माझ्याच घरी हा मुलगा त्यांनी जन्माला आला आणि माझ्या विरोधात अशा पद्धतीने बोलतोय, हा जिवंत राहता कामा नाही. सेवकांना सांगितलं पकडा याला, फेकून द्या मला उंच कड्यावरून, उंच कड्यावरून फेकून दिला. काही झालं नाही महाराज. नारायण नारायण करत घरी आला. त्याला समुद्रात फेकून दिला तरी पण पुन्हा घरी अशा पद्धतीने नारायण नारायण करत आलेला आहे. उकळत्या तेलात टाकला तरी तेल शांत झालं. सर्पांमध्ये नेऊन टाकला, साल्पांची फुलं झाली. त्याला विष पाजलं पण विषाच्या प्रभावाने काही झालंच नाही. हत्तीच्या पायाखाली दिला, हत्ती त्याला पाहून पळून गेला. असे त्यांनी महाराज अनेक प्रसंग त्याला मारण्याकरिता उभे केले, पण तरी सुद्धा प्रल्हाद कशानं मरेना. मग त्याची बहीण आली, तिचं नाव होतं होलिका. ती होलिका आली, तिला एक शाल प्राप्त झाली होती. शाल अंगावर घेतली का तिला अग्नी जाळीत नव्हता, असं तिला वरदान होतं. ती त्यांनी म्हणले, बघ दादा तुझं पोरग मरत नाही. म्हणले कशानं? मी काय करते, तू चिता तयार कर, त्या चितीवर बसते आणि त्या पोराला मांडीवर घेऊन बसते. शाल अंगावर घेतली की त्यांनी अग्नी जर पेटून दिला, मला काही होणार नाही, तुझं पोरग जळू जात नाही तोपर्यंत धरून बसते म्हणले मी. असं तिनं सांगितलं. त्याला वाटलं फार चांगलं झालं. चिता पेटवली आणि ती बसली त्याच्यावर. पण प्रल्हादजी महाराज भगवंताचं स्मरण करत होते, नारायण नारायण नारायण. त्याचा परिणाम काय झाला? अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. अग्नीनं जाळण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हाद मात्र जळाला नाही. जिला वरदान प्राप्त झालं होतं त्या शाली सगळीच जळून भस्म झाली महाराज. होलिका भस्म झाली. ठणान बोंब मारायला लागला. हिरण्यकश्यपू म्हणला, माझी बहीण मारली गेली, माझी बहीण मारली गेली. प्रल्हादाला मात्र काही झालं नाही. मग काय करावं आता?
म्हणून त्यांनी संध्याकाळची वेळ होती आणि त्या प्रल्हादाला त्यांनी महाराज हिरण्यकश्यपूनं बोलावलं आणि रागावून विचारायला सुरुवात केली. कोपोनिया पिता बोले प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे आहे, कुठे तुझा देव? तुम्हाला येरो म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळे जेथे तेथे सगळ्या ठिकाणी माझा परमात्मा गच्च भरलेला आहे. मग सगळ्या ठिकाणी या खांबात आहे का? त्याच्यासमोर खांब होता मोठा लाकडाचा वाळलेला. आणि मग या खांबात देव आहे का? म्हणे खांबात पण आहे. असं म्हणलं की त्यांनी रागानं उठला, उभा राहिला आणि खांबावर लात मारली. महाराज मारिली दुर्जने संधी नारायण संधी नारायण प्रगटला. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने संधी नारायण प्रगटला. खांबावरी लाथ मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. त्यांच्या नरड्यात तार सप्तक बसवलेलं आहे. त्याच्यामुळे ते तसं आपण म्हणायला गेलं की मला लगेच खोकला येतोय. असू द्या, मी ऐकण्याचा अधिकार आहे चांगला. चांगला ऐकू शकतो. खांबावरी लाथ मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. खांब त्यांनी अशा पद्धतीने कडकड 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 मोठा आवाज झाला. तुका म्हणे ऐसा खांब कडाडला ब्रह्मा दचकला सत्यलोकी. ब्रह्मदेव सत्यलोकामध्ये दचकला आणि खांबातून गुर्र 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 आवाज यायला लागला. सगळी सभा त्यांनी जमा झाली होती. तो हिरण्यकश्यपू पाहत होता आणि खांबातून त्यांनी गुरगुराट ऐकू येतोय. घाईघाईनं त्यांनी समोर गेला. खांब दुभंगला. खांब दुभंगल्याबरोबर त्यांनी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. मस्तक सिंहाचा आहे, शरीर मानवाचं आहे. आजचा दिवस आहे महाराज. तो परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. गुर्र 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 भगवान करतोय. तो लगेच धावला भगवंताच्या अंगावर, हातात गदा घेऊन म्हणला माझ्या भावाला मारतोस? मी त्यांनी देव आहे, मला वरदान प्राप्त झाले, तुला मारतोच म्हणला. आता देवाच्या अंगावर धावून गेला. गदा घेऊन भगवंतावर गदा प्रहार अशा पद्धतीने त्यानं केला. त्याला काय होईल महाराज देवाला त्याच्या गदेनं? ती गदा प्रहार सहन केला आणि फेकून दिली त्याची गदा. असा पळून त्यांनी पकडला. देव त्यांनी मस्तक सिंहाचं आहे, नख त्यांनी वाढलेले आहेत, शरीर मानवाचं आहे, दिव्य असणारं रूप भगवंतानं धारण केलेलं आहे. त्याच्याकडे पाहू लागला भगवान रागानं आणि पाहता पाहता पकडला महाराज पशु. पकडलं की त्याच्या राजद्वारापर्यंत भगवान गेलेले आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा ना, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, सगळ्या जगाचं भरण पोषण करणार आहे. त्याच्यासारखा सुंदर या जगामध्ये दुसरा कोणीच नाही महाराज. कोटी कोटी कामदेव ज्याच्यावरून वळून टाकावेत एवढा सुंदर असणारा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा असणारा देव. पण ते सगळं मोठेपण, ते त्याचं सौंदर्य, त्याचं सगळं त्यांनी विसरूनच गेलं महाराज. आणि कोणत्याच प्रकारची लाज न धरता आणि वाळलेल्या लाकडातून गुरगुराट करत प्रत्यक्ष प्रगट झाला. शुष्क काष्टी गुरगुरी, लाज हरी न धरिता, कोणत्याच प्रकारची लाज धरली नाही आणि गुर 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 करत त्यांनी प्रगट झाला. पकडलाच महाराज हिरण्यकश्यपू. त्याच्या राजदारात नेऊन मांडीवर धरला, दाबून त्यांनी अशा पद्धतीने तो हातपाय खोडायचा. डोळे त्यांनी फाडायला लागला. त्याला वाटायचं यानं मला सोडून द्या. आता सोडत असतो का महाराज? असं दाबून धरल्यावर त्याला विचारायला सुरुवात केली, सांग मी मनुष्य आहे का पशु आहे? तो म्हणला तुम्ही नरसिंह आहात. आता मनुष्य म्हणता येत नाही, पशु म्हणता येत नाही. सांग म्हणले तू घरात आहे का बाहेर आहे? म्हणले देवा उंबरठ्यात आहे. सांग आकाशात आहे का पृथ्वीवर आहे? म्हणले त्यांनी आकाशात नाही, पृथ्वीवर नाही, तुमच्या मांडीवर आहे. दिवस आहे का रात्र आहे? सांग म्हणले आता. म्हणले दिवस नाही रात्र नाही, संध्याकाळ त्यांनी व्हायला लागली होती. हे माझे नख म्हणजे आसरा आहेत का शस्त्र आहेत? म्हणले तुमचे नख आहेत. हे सजीव आहेत का निर्जीव आहेत? म्हणले सजीव म्हणावं तर ते कापल्यानंतर दुखत नाही, वेदना होत नाही. निर्जीव म्हणा तो वाढल्याशिवाय राहत नाही. मग सजीवही म्हणता येत नाही, निर्जीव पण म्हणता येत नाही. सगळ्या बोल्या त्याच्या सोडून घेतल्या महाराज. आणि सगळ्या बोल्या सोडून त्यांनी मांडीवर घेतलेला तो पशु, आपली नख भगवंतानं त्याच्या पोटामध्ये खुपसली आणि नख खुपसून त्यांनी त्याची आतडी कातडी भगवंतानं बाहेर काढली. गुर्र गुर्र भगवान करतोय. राग अजून त्यांनी वाढलेला आहे. त्याच्या पोटात अजून शोधत होता उचकापाचकी करून. मेला त्याला काय उचकायचं परत? पण विचार करायला लागला, माझा प्रल्हाद याच्याच पोटातून बाहेर आला होता. माझ्या प्रल्हादासारखं रत्न याच्या पोटातून प्रगट झालं. अजून एखादं रत्न पाहायला मिळतंय का म्हणून शोधत होता महाराज. देवाला काय दुसरा छंद आहे भक्तांशिवाय? तो वेडाच झाला ना भक्तांकरता. तोच अभंग आपण चिंतनाला पाहिलाय ना, म्हणून घेतला की फेकून दिला महाराज. आणि उंच आसनावर त्याच्या त्याने भगवान जाऊन बसला. गुर्र 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 भगवान करतोय. सगळे प्रजाजन पाया पडायला लागले, देवा शांत व्हा, शांत व्हा. शांत होत नाही. स्वर्गातले देव आले पाया पडायला लागले, शांत व्हा. इंद्रादिक म्हणले, देव शांत झाला नाही.
ब्रह्मदेवाला पाठवलं म्हणे तुम्ही शांत करा देवाला, तुम्ही त्याचे पुत्र आहात. ब्रह्मदेवाला वाटलं माझा बाप आहे, मी शांत करीन. लढीवाळपणानं गेला ब्रह्मदेवजवळ, गुर्र केलं की धूम ठोकून पळालं. म्हणलं आपलं जमत नाही भाई, आपल्याच्यानं जमण्यासारखं नाही. मग काय करायचं? अरे कशानं शांत होत नाही? भगवान शंकराला बोलवा, ते प्रलयंकर आहेत. भगवान शंकराला बोलावलं. त्यांना वाटलं आपण काय प्रलयंकर आहोत, घाय घे त्यांनी शांत करू शकतो. त्रिशूळ डमरू घेऊन रुबाबात यायला लागले. जरा 2 पावलं जास्त जवळ आले, गुर्र गुर्र केलं की धूम ठोकून भगवान शंकर पळाले महाराज. ते म्हणले मी जगाचा प्रलय करणार आहे, प्रलयंकर. पण याला पाहून मला असं वाटायला माझाच प्रलय होतो की काय, म्हणून त्यांनी महाराज ते पळून गेले. मग आता काय करायचं? म्हणजे कोणाच्यानं जर एखादा माणूस शांत होत नसला आणि फार गुरगुर करीत असला लोकांच्या पुढं, तर एक उपाय असतो. म्हणजे काय? त्याची बायको आणायची, मग तो आपाप शांत होतो महाराज. म्हणजे याची बायको पाठवा, तो आपाप शांत होईल. मग लक्ष्मीबाईला बोलावलं, म्हणे जा लवकर तुम्ही त्यांना शांत करा. त्या रुबाबात आल्या महाराज. अशी नाकातली नथ होती, रुबाब होता, असं त्यांनी रुबाबात चालायला लागल्या. त्यांना वाटलं आपण काय यांना शांत करणं म्हणजे आपल्या डाव्या हाताचं मळ आहे असं तिला वाटलं. आणि अजून त्यांनी जवळ आली, गुर्र 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 भगवंतानं जोरात केलं की धूम ठोकून पळाली महाराज. अहो तुम्ही का पळायला लागल्या? ते म्हणले यांचे सगळे रूप पाहिले पण हे असलं कधीच नव्हतं पाहिलं. हे विशेष असणारं रूप आहे. लक्ष्मीचं न शांत झालं नाही, आता कोण शांत करील? म्हणून त्यांनी महाराज सांगितलं ज्याच्याकरिता प्रगट झाला त्याला पाठवा. पण छोट्याशा प्रल्हादाला पाठवलं महाराज. बघा, प्रजाजन घाबरले, स्वर्गातले देव इंद्रादी घाबरले, ब्रह्मदेव घाबरला, भगवान शंकर घाबरले, लक्ष्मीबाई साहेब सुद्धा कायम त्याच्या पायाजवळ बसून आहेत पण त्या सुद्धा घाबरल्या. प्रल्हाद नाही घाबरला. तो म्हणला याला काय घाबरायचं, माझा बाप आहे, माझं सर्वस्व आहे, माझा इष्ट आहे, माझं संपूर्ण जीवन आहे. तो काय करील करून करून टाकणे, मी त्याचाच आहे, मारलं तरी त्याचाच, तारलं तरी त्याचाच, असा भाव पोटात आहे महाराज. नारायण 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 म्हणत त्याच्या समोर जाऊन साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं महाराज. कोण माझ्या पायावर मस्तक ठेवतंय असं त्यांनी पाहिलं. आणि प्रल्हाद दिसला. सगळा राग देवाचा कुठे निघून गेला कळालंच नाही महाराज. घाईघाईनं प्रल्हादाला उचललं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडीयवरी, भक्त सुखे निमाला. शांत झाला महाराज भक्ताच्या सुखानं. त्याच्या मस्तकावरून हात फिरवायला लागला, त्याच्या गालाला चाटायला लागला. जेवढे जेवढे पळून गेले होते ना तेवढे सगळे बघत होते. ते लांबून पाहायला लागले. बघा म्हणले, ब्रह्मदेव म्हणला मी याचा मुलगा आहे पण कधी मला मांडीवर घेतलं नाही. लक्ष्मीबाई म्हणल्या त्यांनी मी याची पत्नी अर्धांगिनी पण एवढं प्रेम मला कधी मिळालं नाही. भगवान शंकर म्हणले मी याचा आत्मा आहे पण एवढं त्यांनी प्रेम मला कधी दिलं नाही. सगळ्यांनी खाली माना घातल्या. भगवान प्रल्हादाच्या गालाला चाटतोय महाराज. दिव्य असणारं प्रेम उमडून आलं, हृदयाला लावलं प्रल्हादाला. प्रल्हाद सुद्धा त्यांनी भगवंताला बिलगला. पहा रे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविक. तुम्हाला अभंग लक्षात येतोय ना? बघा ना कसा देव आहे महाराज. याला भक्तीचं वेळ लागलेला आहे. हा भाविक आहे, प्रल्हादाला हृदयाला लावलंय, त्याच्या डोक्यावर हात फिरवतोय. याच्यापेक्षा भाव सांगू का मी तुम्हाला? वेळ जरी झाला असला तरी थांबेन लगेच 2 मिनिटात. जाऊ द्या मला कीर्तनाला भेट द्यायला जायचंय. मग सासमध्ये पण कार्यक्रम चालू नरसिंह जयंतीचा. मग जन्माचं कीर्तन करून त्यांनी आलो इकडे ना. आता हे झालं की परत त्यांचं जागराचं कीर्तन चालू, भेटायला जायचंय. लक्षपूर्वक ऐका. भगवंतानं पाहता पाहता प्रल्हादाच्या समोर हात जोडले महाराज. आणि हात जोडल्यानंतर त्यांनी महाराज देवानं हात जोडले. उलटं तुम्हाला वाटलं उलटं सांगायला लागला. प्रल्हादाने हात जोडले म्हणायचं तर देवच हात जोडले म्हणतो. खरंच देवानं हात जोडले महाराज. म्हणे तेव्हा तुम्ही का हात जोडतात? प्रल्हादा मला क्षमा कर. म्हणे काय झालं? अरे माझ्यामुळे तर तुला त्यांनी एवढे कष्ट सहन करावे लागले. तुला कड्यावरून फेकून दिलं, समुद्रात नेऊन टाकलं, उकळत्या तेलात टाकलं, विष पाजलं, आगीनं जाळण्याचा प्रयत्न केला. मला क्षमा कर प्रल्हादा असं म्हणल्यानंतर त्यांनी प्रल्हादजी म्हणले देवा अरे त्यांनी जरी मला मारण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही मला सांभाळण्याकरिता होते ना महाराज. आमचे भाऊ म्हणायचे जितने कार्य तारे गगन में उतने शत्रू होय, ज्या को राखी साया बाल न बिंगा होय असं त्यांनी म्हणायचे. म्हणून त्यांनी ज्या आकाशात जेवढे त्यांनी तारे आहेत ना तेवढे जरी शत्रू झाले ना महाराज, आणि भगवान जर बरोबर असला तर त्याचा केस सुद्धा वाकडा होऊ शकत नाही. माझा अनुभव आहे महाराज, मी तुमच्या समोर सांगतो. लोक मुळावर उठतात आणि संपून टाकण्याकरिता अट्टहास करतात. त्याला वाटतं बसलाच पाहिजे, बसवण्याकरिता अट्टहास करतात. पण भगवान असा आहे महाराज, जर त्याची कास धरून राहिलं आणि त्याच्या चरणाला जर धरून राहिलं तर केवढे शत्रू जगात पावला पावलाला असते तरी भगवान तळ हाताच्या फोडासारखा सांभाळतो. हा भगवंताचा स्वभाव आहे. पहा रे हे दैवत कैसे. माझा अनुभव आहे. भक्ती पिसे भाविक. त्याला भक्तीचं वेळ लागले, तो भाविक आहे महाराज. आमच्यासारख्या खरकट्याला सांभाळण्याकरिता येतो, तो प्रल्हादाला सांभाळण्याकरिता का नाही यायचा महाराज? महत्त्वाची गोष्ट आहे.
असा जगन्नियंता परमात्मा तो भक्तांचा सांभाळ करत असतो. प्रल्हादाला त्यांनी सांभाळलं. अनेक त्यांनी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. वरदान म्हणायला लागलं, त्यानं काही मागितलं नाही. जगाकडेच काय, तुझ्याकडे सुद्धा काही मागायची इच्छा होऊ नको असं वरदान भगवंतानं मागितलं. आणि लाज न धरता भगवान नरसिंह रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. तो दिव्य असणारा भाव आपण सर्वांनी नरसिंह जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी पाहिला. म्हणून एकदा भगवान नरसिंहाच्या नावाची गर्जना आपण सर्वांनी करूया. नरसिंह भगवान की जय. नरहरी प्रत्यक्ष प्रगट झाला आणि भक्तांना सांभाळलं. अशी अनेक रूपं घेत असतो. हा भक्तांना सुख देण्याकरिता अनेक रूपात प्रगट होतो. पिप्पलाद नावाचे ऋषी होते. ते फक्त भगवान शंकराचीच भक्ती करणारे होते. ते शंकराशिवाय दुसऱ्या देवाची भक्ती, पार्वतीची सुद्धा भक्ती नाही करायची. मग त्यांनी जर शंकर पार्वती शेजारी बसले असले आणि शंकराची जर प्रदक्षिणा करायची म्हणले तर पार्वतीच्या आणि शंकराच्या मधून जायचे महाराज, असे मधून जायचे आणि मग प्रदक्षिणा करायची. आता काय केलं पाहिजे? हा पिप्पला त्याला समजून सांगला, अरे ती पार्वती मी दोन नाही, आम्ही एकच आहे, ती माझी अर्धांगिनी आहे. नाही म्हणला, फक्त तुमचीच उपासना करणार, दुसऱ्या कोणाचीच उपासना नाही करणार. पिप्पलाद ऋषींचं स्थान आपल्याजवळ आहे विरोलीला. विरोली गाव आहे ना पारनेर तालुक्यामध्ये. तिथं त्यांनी पिंपळेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिथं पिप्पलाद ऋषींच्या तपश्चर्याचं ठिकाण आहे. ते पिप्पलाद ऋषी म्हणून त्यांनी महाराज आता त्यांनी प्रदक्षिणा करायला लागले. दोघे उभे राहिले की मधून जायचं, दोघांच्या शंकराची प्रदक्षिणा करायची, फक्त शंकराचं स्मरण करायचं. पार्वती दिसली तरी तिच्याकडे पाहायचं नाही, शंकराकडेच पाहायचं. एवढं त्यांनी शंकरावर प्रेम. भगवान शंकर म्हणले, असं का, कसं काय त्यांनी आता तू आमच्या दोघांना वेगळं करतो पाहतो. म्हणून त्यांनी त्याच्या पोटातला तो भाव काढून टाकण्याकरिता आणि दोघांची समरसता दाखवण्याकरिता भगवान शंकरानं पार्वतीसहित त्यांनी स्वतःचं रूप प्रगट केलं आणि अर्धनारी नटेश्वराच्या रूपात भगवान प्रगट झाला. अशी अनेक रूपं भक्तांकरता भगवान प्रगट करतो. महाराज वर्णन करून तू कामाने अर्धनारी, तू कामाने अर्धनारी, तू कामाने अर्धनारी, तू कामाने अर्धनारी. ऐसे दारी रूपडी ऐसे धारी रोपडी पाचारीला सरिसे पाचारीला सरिसे ऐसे धारी रोपडी ऐसे धारी रोपडी पाचारीला ऐसे सेवे बराणी, ऐसे सेवे बराणी. सवे भरा दे भराली ऐसे सेवे
ऐसे सवे भराने ऐसे पद रे 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 ध ऐसे 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 सेवे बराडी ऐसे सवे बराडे तुका म्हणे अर्धनारी ऐसी धरी रूपडी हा अर्धनारी नटेश्वरासारखी रूप भगवान भक्तांकरता धारण करतो. ते म्हणतील तसं त्यांनी होण्याकरिता तयार होतो. हा त्याचा स्वभाव आहे. तो स्वभाव महाराज या ठिकाणी वर्णन करून सांगतात. म्हणून पाचारिल्या सरिसा पावे ऐसी सवे सवय त्याची बराडी भोळी भाबडी सवय आहे. एकच मुद्दा सांगून लगेच त्यांनी थांबतो. तो मुद्दा असा आहे, येतो देव हा कोणाकरता येतो आणि कधी येतो? जो अनन्य झालेला भक्त आहे की नाही त्याच्याकरता येतो. आणि तो अशी सिच्युएशन तयार करतो महाराज देव. त्या भक्ताला जर आपलं करायचं असेल तर त्याच्या भक्ताच्या अंतकरणातून बाकीचं सगळं गबाळ बाजूला काढून टाकतो. त्याला कोणाचीच आस ठेवत नाही. ज्या दिवशी सगळं जग त्याच्यापासून बाजूला होतं आणि त्याला मी एकटाच झालेलो आहे असा अनुभव येतो, त्यावेळेला परमात्मा त्याच्यासमोर प्रगट होतो. त्याला एकाचा जरी आधार असला तो मला माझी बायको बरोबर आहे, मग मर तुला नाही देव भेटायचा. हां, माझे पोरं त्याने माझ्याबरोबर उभे आहेत, तुला नाही देव भेटणार. मला फार संपत्तीन फार वैभव लोक फार मानतात, घे मग लोक ते डोक्यावर, तुला देव भेटणार नाही. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या दिवशी सगळं बाजूला होईल, तुमच्यावर आघात होईल आणि लोक हात बांधून त्यांनी तुमच्याजवळ उभे राहतील आणि कोणी तुमची मदत करण्याकरिता येणार नाही, आणि त्यावेळी एकच आधार राहील तो म्हणजे परमात्मा. त्यावेळेस परमात्मा येईल महाराज. फक्त भगवंताला हाक मारली की त्याला यावं लागेल. फार महत्त्वाचा विचार आहे. आणि जग असंच आहे महाराज. हे कधी अंग काढून घेईन तुमच्यापासून बाजूला होईल सांगता यायचं नाही. विश्वास ठेवायचा नाही कोणावर. महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रेमानं सगळ्यांबरोबर राहा, सगळ्यांबरोबर प्रेमाने बोला. हा, घनिष्ठता जर निर्माण करायची असेल तर फक्त भगवंताबरोबरच निर्माण करा. बाकी कोणाशीच घनिष्ठता करू नका. तो एकटाच आपला आहे, तोच सांभाळणार आहे. त्याच्या वाचून कोणी अशी भावना निर्माण झाली की हाक मारल्याबरोबर धावत येतो. पाचारीला सरिसा पावे ऐसी सवे बराडी. म्हणून कोणाकरता येतो? अनन्य झालेल्या भक्तांकरता येतो. आणि कधी येतो? ज्यावेळेस त्याच्याकरता कोणीच उभं नाही असं दिसतं आणि परमात्म्याला हाक मारतो, त्यावेळेस परमात्मा धावून येत असतो. हा त्याचा स्वभाव जगद्गुरु तुकोबाऱ्याने वर्णन करून सांगितलेला आहे आणि आपण तो अशा पद्धतीने श्रवण केलेला आहे. अजून 10-15 मिनटं सुद्धा तुम्ही स्वस्तान असे तुमचे चेहरे येतात सध्या. चांगले ऐकता तुम्ही. मला काही जास्त लांबवायचं नाही. मलाच कीर्तनाला जायचं पुढे, मला घाई झालेली आहे. म्हणून त्यांनी तुमच्या निर्धारित वेळेपेक्षा त्यांनी पत्रिकेतल्या वेळापेक्षा अर्धा तास लेट सुरू झालं. आणि मग ते अर्धा तास लेट थांबणार म्हणजे 9:30 थांबणार. त्याच्यापेक्षा जास्त 15 मिनटं मी आता बोललो आहे की नाही, म्हणजे जास्त त्यांनी झाले. आता आपण थांबलं पाहिजे. तुमचा जास्त जीव घेण्यात काही अर्थ नाही. फार त्यांनी चांगलं तुम्ही ऐकतात, असे त्यांनी ऐकत राहा. तुमच्याकडे जास्त त्यांनी कार्यक्रम होतात. किती सप्ताह? हा सप्ताह होतो, याच्या आधीचा सप्ताह त्यांनी झाला, गोकुळाष्टमीचा सप्ताह फार चांगला होतो. म्हणून त्यांनी एवढे सगळे कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतात. फक्त आत्मसात केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे जीवना. इथं एक सप्ताह होतं आहे की नाही, म्हणजे 4 होतात महाराज. असे त्यांनी कार्यक्रम होतात. जास्त पेरल्यावर उगत नाही बरं. जास्त दाट पेरलं की उगवत नाही. जरा थोडं जपून त्यांनी महाराज भगवंताचं हे सगळं आत्मसात केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचा निधिध्यास झाला पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. ते जर आपल्याला करता आलं तर फार त्यांनी चांगलं होईल. म्हणून फार सुंदर त्यांनी हा सप्ताह संपन्न होतो आहे. फार वाखाणणी करण्यासारखा आहे. लोक संसार थाटामाटात करतात. बघा लग्नाला केवढे खर्च आहेत महाराज. एवढे मरणामातीचे खर्च त्यांनी होतात. मग त्यांनी सप्ताहालाच खर्च केलेलं कुठं त्यांनी बिघडलं महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून सप्ताह करता त्यांनी खर्च व्हावा, थाटामाटात त्यांनी भगवंताचं चिंतन व्हावं. म्हणून आपण सर्व
सर्वजण थाटामाटात हे चिंतन त्यांनी करतो आहोत. सर्वांच्या सहकार्यातून त्यांनी महाराज अशा पद्धतीने घडतं. सर्वांनी सहकार्य करावं, तनानं मनानं धनानं सर्वांना त्याच्यामध्ये अशा पद्धतीने समाविष्ट व्हावं आणि भगवंताच्या चिंतनामध्ये आपली सेवा अशा पद्धतीने रुजू करावी. हा त्यातला असणारा भाग आहे. असू द्या, आज नरसिंह जयंती असल्याकारणानं हा अभंगही चिंतना करता फार वर्षांनी हा अभंग घेतला. आमच्या आवडीचा अभंग आहे महाराज. मला भागवत सांगायची सवय लागली ना, कीर्तनामध्ये भागवत सांगत जाऊ नये, जास्त कीर्तनात अभंगाचं चिंतन सांगत जावं. मग तरी पण कशा करता तो गोष्टी सांगत बसला, त्याचं कारण नरसिंह जयंती आहे, मग त्याचं चरित्र सांगायला नको का देवाचं, म्हणून ते त्यांनी माझं कर्तव्य म्हणून अशा पद्धतीने मी तुमच्यासमोर सांगितलं. म्हणजे ज्याला त्याला ज्या त्या पद्धतीमध्ये अशा त्याचा हातखंडा झालेला असतो. श्याम सुंदर सांगायचं म्हणलं काल्याच्या कीर्तनात की असं वाटतं सांगतच राहावं महाराज, तो त्यांनी दुसरं काही बोलायचंच नाही अजिबात. रामकथा जर त्यांनी सांगायला लागली की त्यांनी त्या राम सांगण्याचा सुद्धा हातखंडा त्यांनी आपल्याकडे श्रीनिवास महाराज येतात की नाही, रामकथा ऐकायची त्यांच्याकडूनच ऐकावं. म्हणजे राम डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा करतात आणि तो राम त्यांनी अंतकरणामध्ये अशा पद्धतीने साठवला जातो, ज्याची त्याची एक त्यांनी ठेवण असते आणि त्या ठेवणीतून तो भगवंताकडे पाहतून त्याच्यावर प्रेम करतो महाराज. म्हणून त्यांनी नरहरीची भक्ती करणारे पण अनेक त्यांनी जगामध्ये आहेत. तो गुरगुराट करणारा देव इस्कॉन संस्थेत जर तुम्ही गेले ना, जेवढं कृष्ण परमात्म्यावर त्यांनी त्या रूपावर प्रेम करतात तेवढं नरसिंहावर प्रेम करतात महाराज. ते त्यांच्या प्रत्येक देवघरामध्ये कृष्णमूर्ती तर असतेच, पण नरसिंहाचा सुद्धा फोटो असतो. सांभाळणारा देव आहे. उग्रवीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतो भीषम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युम नमाम्यहम. मृत्यूचा सुद्धा मृत्यू आहे महाराज, असा भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो. शंकराचार्यांनी परकाया प्रवेश केला आणि राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करून गेले आणि ते शरीर एका गुफेमध्ये ठेवलं स्वतःचं आणि सेवकांना तिथं त्यांनी ठेवलं महाराज. त्या राणीला कळालं हा राजा त्यांनी मेलेला आहे आणि या राजाच्या शरीरामध्ये शंकराचार्य घुसलेत, त्यांचं शरीर गुहेमध्ये ठेवलेलं आहे. आता जर त्यांनी राजाचं शरीर सोडलं आणि परत त्यांच्या शरीरामध्ये गेले तर शंकराचार्य जिवंत होतील आणि परत माझा पती मरण पावेल. म्हणून माझा पती जिवंत राहावा कायमस्वरूपी याच्याकरता तिने विचार केला, शंकराचार्यांचं शरीरच त्यांनी नष्ट करून टाकायचं. आणि ते नष्ट करण्याकरिता आपल्या सेवकांना तिनं पाठवलं आणि पाठवल्यानंतर त्यांनी महाराज ते शरीर नष्ट करण्याकरिता त्यांनी शस्त्र उगारले आणि तिथं त्यांनी महाराज पद्मपादाचार्य नावाचे शिष्य शंकराचार्यांचे राखण करण्याकरिता थांबले होते. त्यांनी नरसिंह भगवंताचं स्मरण केल्याबरोबर त्यांच्यामध्येच नरसिंह भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले आणि नरसिंह रूपामध्ये प्रगट होऊन सगळ्या सेवकांचा निपात करून टाकला आणि शंकराचार्यांच्या शरीराचं संरक्षण केलं. आणि मग त्यांना कळालं, राजाचे शरीर सोडून दिलं आणि शंकराचार्यांच्या शरीरामध्ये परत प्रवेश करून आले. असा परकाया प्रवेश केला त्यावेळेचा हा प्रसंग आहे. मग नरसिंहाचं नुसतं स्मरण जरी केलं तर नरसिंह भगवान आपल्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं प्रवेश करू शकतात आणि दिव्य असणारं कार्य करू शकतात. अशी नरसिंहाची उपासना आहे आणि ती त्यांनी विशेष असणारी उपासना आहे. असं त्यांनी आपल्यासमोर सांगण्यासारखं बरंच काही. आज नरसिंह जयंती झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. याच ठिकाणी थांबूया. कोणी कोणी भगवंताचं चिंतन केलं मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून आपण पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली